नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण बघा, आज महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा जो पेपर आहे त्याचा आज आपण इथे डिटेल ॲनालिसिस बघणार आहोत। आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती 2025चा जो पेपर आहे त्याचं आपण डिटेल ॲनालिसिस केलेला जो व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे। ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाहीये त्यांनी काय करायचं आहे, हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे। मी त्याची जी लिंक आहे ती आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेल आणि याच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड करून देईल, तो सुद्धा तुम्ही बघायचा आहे। तुम्ही त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलात। या व्हिडिओसुद्धा ही सिरीज तुम्ही कंटिन्यू ठेवा। आपण याची एक प्लेलिस्ट बनवणार आहोत, ते तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करू शकता। आणि या लेक्चरच्या अपडेटसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची सुद्धा लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देते, तुम्ही ते जॉईन करून ठेवा। मी वेळोवेळी तुम्हाला त्याच्यावरती अपडेट देत जाईल। ठीक आहे, लेक्चरला स्टार्ट करूयात आपल्या। पहिला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? ठीक आहे, ऑप्शन बघा काय आहे तर सोशल सर्व्हिस लीग कोणी स्थापन केलेली? नाम जोशी। सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी कोणी स्थापन केलेली? गोपाळकृष्ण गोखले। आर्य समाज दयानंद सरस्वती आणि डिप्रेस क्लास मिशन वीरा शिंदे। यांचा प्रश्न असा आहे की अशा कुठल्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत ज्या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून काय झालेल्या आहेत तर स्थापन झालेल्या आहेत। आता तुम्ही चार ऑप्शन जर व्यवस्थित बघितले तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आर्य समाज जर तुम्ही इथे बघितलं तर ही वेगळी संस्था दिसते, कारण ही काय आहे तर एक स्वतंत्र धार्मिक चळवळ होती। आर्य समाज ही स्वतंत्र धार्मिक चळवळ होती, त्याचा प्रार्थना समाजाची असा काही संबंध दिसत नाही। त्यामुळे ऑप्शन सी जर तुम्ही इथे कट केलं बघा तर तुमचे दोन ऑप्शन कट होत आहेत। तुमचं 2 आणि 4 हे इथे ऑटोमॅटिकली एलिमिनेट होऊन जाते, म्हणजे 1 आणि 3 राहते। म्हणजे ए आणि बी तर कन्फर्म आहे, बरोबर आहे। डी तुम्हाला करेक्ट आहे का हे बघायचं आहे। ठीक आहे, आपण त्याच्या आधी काय करूयात त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन बघूयात, म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात येऊन जातील। ठीक आहे, बघा सोशल सर्व्हिस लीग जी आहे त्याची स्थापना कोणी केलेली होती? नाम जोशींनी केलेली होती। कधी केली होती तर 1911 मध्ये त्याची स्थापना केलेली होती। प्रार्थना समाजाच्या सुधारणावादी विचारांच्या प्रेरणेतून कार्य सुरू झालेले होते। म्हणजे याचा संबंध आहे का प्रार्थना समाजाशी? यस, डेफिनेटली आहे। ठीक आहे, परत सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी कोणी स्थापन केलेली? गोपाळकृष्ण गोखलेनी स्थापन केलेली। आणि कधी स्थापन केलेली? 1905 मध्ये। आता इथे प्रत्येक गोष्ट आहे त्याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो। आता बघा, हे पण विचारलं जाऊ शकतं की सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कधी केली होती, असं विचारलं जाऊ शकतं की सोशल सर्व्हिस लीग जी आहे त्याची स्थापना कधी केली होती। म्हणजे ही जी माहिती आहे ती व्यवस्थित वाचा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात। ठीक आहे, आता इथे आपण बघितलं सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केलेली? गोपाळकृष्ण गोखलेंनी। कधी केलेली? 1905 मध्ये केलेली होती। बघा, गोखले प्रार्थना समाजाच्या मूल्यांनी काय होते? प्रभावित होते। ठीक आहे, ऑटोमॅटिक म्हणजे त्यांच्यावरती प्रार्थना समाजाची जी मूल्य आहेत त्यांचा प्रभाव होता, त्यातूनच त्यांनी काय केलं, या संस्थेचे कार्य त्यांच्या उद्दिष्टांशी जोडलेले होते। म्हणजे ऑटोमॅटिकली ही संस्था सुद्धा काय आहे तर प्रार्थना समाजाशी संबंधित आहे, त्यामुळे हे सुद्धा बरोबर येणार आहे। ठीक आहे, तिसरं ऑप्शन आपण बघितलेलं आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली? दयानंद सरस्वती यांनी केलेली। 1875 मध्ये स्थापना, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे। कधीची स्थापना आहे? 1875 ची स्थापना आहे। ही एक स्वतंत्र धार्मिक चळवळ होती, प्रार्थना समाजाचा ह्याचा काही संबंध नाही, त्यामुळे हे तुमचं चुकीचं असणार आहे। बघा, तिसरं डिप्रेस क्लास मिशन। आता याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कधी स्थापना झालेली आहे तर 1906 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे। महर्षी शिंदे प्रार्थना समाजाचे काय होते? प्रचारक होते। त्यांनी ही संस्था प्रार्थना समाजाच्या माध्यमातूनच स्थापन केलेली होती। म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्हाला माहिती असेल तर की वीरा शिंदे जे आहे ते प्रार्थना समाजाशी काय होते तर संबंधित होते, म्हणजे त्यांचं पण प्रार्थना समाजाशी काय होते? जवळचे संबंध होते, त्याच्यामुळे हे सुद्धा ऑटोमॅटिकली तुमचं बरोबर येणार आहे। म्हणजे तिसरा ऑप्शन इथे तुम्हाला रॉंग असणार आहे। ठीक आहे, तिसरा ऑप्शन तुमचं इथे रॉंग असणार आहे। मग उत्तर तुमचं काय येईल? ए बी डी, ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं योग्य उत्तर यायला पाहिजे। आय होप इथपर्यंत क्लिअर असेल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण। ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असं केलेलं होतं? आता बघा, हा आयोगाचा एक आवडता पाठ म्हणा किंवा त्यांचा एक ट्रेंड आहे म्हणा, त्यांना ही गोष्ट खूप आवडते। एखादा कायदा असेल आणि त्याच्यावरती एखाद्या कोणत्या तरी प्रॉमिनंट पर्सनॅलिटीने काहीतरी एखादं वाक्य बोललं असेल किंवा विधान जर बोललेलं असेल तर ते तुम्हाला काय करायचं? पाठ करायचं। लिटरली पाठ करा, वाचून ठेवा, लक्षात ठेवा, कसंही लक्षात ठेवा पण ठेवा, कारण ह्याच्यावरती तुम्हाला नेहमी वारंवार प्रश्न दिसून येतो। अशा आपण काय केलेले आहेत, या क्वेश्चनच्या नंतर एक्सप्लेनेशनमध्ये सुद्धा काही अशी विधानं ॲड केलेली आहेत जेणेकरून तुमची रिव्हिजन झाली पाहिजे। आधी आपण या क्वेश्चनबद्दल बघूयात। तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय म्हटलेलं की कोणत्या कायद्याला म्हटलेलं? गुलामगिरीची एक नवीन सनदच।
ते बघा, त्याचं उत्तर असणार आहे. डायरेक्ट उत्तर बघूयात आपण. ऑप्शन क्रमांक 3, भारत सरकारचा कायदा 1935चा जो कायदा आहे त्याला म्हटलेलं एक गुलामगिरीची एक नवी सनदच, असं कोणी म्हटलेलं, हा सुद्धा नंतर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. कोणी म्हटलेलं, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं होतं. ठीक आहे, आता आपण बघूयात उर्वरित असे कायदे बघूयात की ज्यांच्याबद्दल काही नेत्यांनी उद्गार काढलेले होते. जसं की बघा, रौलट कायदा म्हणजे रौलट ऍक्ट होता 1919चा, त्याला बघा काळा कायदा म्हटलं होतं. कोणी म्हटलेलं, महात्मा गांधींनी. म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. नो दलील नो वकील नो अपील, म्हणजे हे भारतीय जनतेने किंवा नेत्यांनी म्हटलेलं त्या काळचं एक कॉमन एक सेंटेन्स होतं. ठीक आहे, ह्याचं काही इतकं इम्पॉर्टन्स नाही आहे, पण हे लक्षात ठेवा. काळा कायदा कोणी म्हटलेलं, महात्मा गांधीजींनी म्हटलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, सायमन कमिशन 1928, माझ्या पाठीवरील लाठीचा प्रहार ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर खिळा ठरेल. साम्राज्याच्या शवपेटीवरती खिळा ठरेल. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. लाला लजपतराय यांनी म्हटलेलं. ज्यावेळेस सायमन कमिशनच्या विरोधात काय चाललेल्या घोषणा चाललेल्या, सायमन गो बॅक वगैरे, त्यावेळेस काय केलेलं, ब्रिटिशांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आणि याच लाठीचार्जमध्ये काय झालेलं, लाला लजपतराय हे दुखापत त्यांना झालेली आणि ती दुखापत झाल्यावरती त्यांनी हे उद्गार काढलेले होते. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता जो सायमन कमिशन 1928 आहे त्याच्याबद्दल आणखी शिवस्वामी अय्यर यांनी काय म्हटलेलं आहे, हा अहवाल कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यासाठी आहे. म्हणजे सीधी बात नो बकवास. त्यांनी काय म्हटलं, हा अहवाल कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यासाठी आहे. ठीक आहे, क्रिप्स मिशन 1942, बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक, असं कोणी म्हटलेलं आहे, महात्मा गांधींनी. कशाला म्हटलेलं आहे, क्रिप्स मिशन 1942ला. इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे जिथे जिथं स्टार केलेलं आहे ते तर लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑगस्ट 1917, ब्रिटिश सरकारने भारतीयांना दिलेले चॉकलेट आहे. ह्या कायद्याबद्दल काय म्हटलेलं आहे, टिळकांनी म्हटलेलं आहे, ब्रिटिश सरकारने भारतीयांना दिले गेलेले चॉकलेट. नेहरू अहवाल आहे 1928चा, हिंदू मुस्लिम एकतेचा अंतिम निरोप, पार्टिंग वेज, असं कोणी म्हटलेलं आहे नेहरू अहवालाला, तर मोहम्मद अली जिन्ना यांनी नेहरू अहवालाबद्दल हे उद्गार काढलेले होते. ठीक आहे, त्यानंतर बघा, भारत सरकार कायदा 1935, आताच बघितलं, गुलामगिरीची नवी सनदच, असं कोणी म्हटलेलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं. पण त्याचबरोबर आणखीन एक वाक्य त्यांनी वापरलेलं 1935च्या कायद्याबद्दल, मजबूत ब्रेक असलेली पण इंजिन नसलेली गाडी, असं कुठल्या कायद्याबद्दल म्हटलं गेलेलं आहे, 1935च्या कायद्याबद्दल म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आता बघा, 35च्या कायद्याबद्दल मोहम्मद अली जिन्ना काय म्हणतात, तर पूर्णपणे कुजलेला, मूलभूतपणे वाईट आणि अस्वीकार्य, हे कोणी म्हटलेलं आहे, मोहम्मद अली जिन्ना यांनी. ठीक आहे, 35च्या कायद्याबद्दल मदन मोहन मालवीय काय म्हणतात, बाहेरून लोकशाही पण आतून पूर्णपणे पोकळ, हे उद्गार कोणाचे आहेत, तर मदन मोहन मालवीय यांचे. ठीक आहे, मॉर्ले मिंटो कायदा 1909, आपण ड्रॅगनचे दात पेरत आहोत, याचे पीक कडू असेल. इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क लक्षात ठेवायचा आहे. आता हे लॉर्ड मिंटो यांनी नाही म्हणलेलं, तर मॉर्ले यांनी म्हटलेलं. मॉर्ले यांनी म्हटलेलं. त्या काळचे जे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते, भारत मंत्री होते, मॉर्ले यांनी पत्र लिहून मिंटो यांना म्हटलेलं होतं, आपण ड्रॅगनचे दात पेरत आहोत, त्याचे पीक कडू असेल. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कशाबद्दल म्हटलेलं आहे, मॉर्ले मिंटो कायदा 1909चा जो कायदा आहे त्याच्याबद्दलचे हे उद्गार आहेत. या सुधारणांनी आमचा सर्वनाश केला आहे, असं कोणी म्हटलेलं आहे, महात्मा गांधींनी. कशाला म्हटलेलं आहे, 1909च्या कायद्याला म्हटलेलं आहे. मॉन्टेस्क्यू चेम्सबर्ग कायदा 1919चा, त्याच्याबद्दल बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे स्वराज्य नव्हे, ही तर सूर्य नसलेली पहाट आहे. कुठल्या कायद्याबद्दलचे उद्गार आहेत, तर 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सबर्ग कायद्याबद्दलचे उद्गार आहेत. कोणाचे आहेत, तर लोकमान्य टिळकांचे आहेत. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. पुढे, भारतीयांना सोन्याच्या बेड्या घालण्यासारखे आहे, हे उद्गार कोणाचे आहेत, सुभाषचंद्र बोस. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करतोय, फक्त क्वेश्चन आणि त्याचं आन्सर किंवा 4 ऑप्शन बघितले, तिथेच आपण तेवढंच लिमिटेड ॲनालिसिस न ठेवता इथून पुढे तुम्हाला एक्झाममध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, त्यासाठी आपला म्हणजे इथे अभ्याससुद्धा झाला पाहिजे, हा आपला इथे हेतू आहे. फक्त ॲनालिसिस नाही, तर इथे तुमचा 360 डिग्री अभ्यास झाला पाहिजे, हा आपला इथे हेतू आहे. ठीक आहे, आपलं लेक्चर्स आवडत असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करत चला आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे. तिसरा प्रश्न आहे,
कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती? तर बघा कुठे कुठे केलेली होती. आता जी एनफिल्ड रायफल होती ती हाताळण्यासाठी, नवीन रायफल होती ती हाताळण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावं लागणार होतं. तर त्यांनी काय केलेली, काही ठिकाणं निवडलेली जिथं त्याची प्रशिक्षण दिलं जाणार होतं. कुठे कुठे? तर अंबाला, सियालकोट आणि डमडम ह्या 3 ठिकाणी देणार होतं. मग उत्तर काय असेल? ACD, ऑप्शन क्रमांक 3 ACD हे तुमचं इथं उत्तर असायला हवं. आता हे एनफिल्ड रायफल हे प्रकरण काय होतं ते आपण एकदा बघूयात. बघा नेमकं झालेलं काय होतं, 1856 मध्ये ब्रिटिश सरकारने काय ठरवलं की ज्या जुन्या लाकडी लोखंडी बंदुकी आहेत, ठीक आहे, तर त्या काय करायच्या, तर रिप्लेस करायच्या. कशाने? तर एनफिल्ड रायफली, म्हणजे ज्या चांगल्या प्रतीच्या एनफिल्ड रायफल आहेत त्यांनी काय करायचं, रिप्लेस करायचं, असं ब्रिटिश सरकारने त्यावेळेस ठरवलेलं होतं. या रायफलचं मग आता ह्या नवीन रायफल आहेत तर मग ते शिकवायला त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. ते कुठं कुठं दिलं गेलं होतं? डमडम, अंबाला आणि सियालकोट आहे, ठीक आहे. इथले जे टायपिंग मिस्टेक आहेत त्याच्यावरती लक्ष देऊ नका, मी जे बोलते त्याच्याकडे लक्ष द्या, ठीक आहे. या नवीन रायफली काडतुसीचा वरचा भाग तोंडाने कापून काढावा लागत होता. म्हणजे हा ज्या नवीन रायफल आहेत तर त्याचा जो वरचा भाग होता, काडतुसीचा भाग, तो तोंडाने कापून काढायचा होता. पण आता याच्यामध्ये ट्विस्ट काय होता, आता ते जे आवरण होतं वरचं, ते काडतुसीच्या वरचं आवरण होतं, तर ते कशाने बनलं जात होतं की काडतुसावरती गायीची आणि डुकराची चरबी वापरली जायची, ठीक आहे. अशी बातमी कुठं पसरली, तर बंगालच्या सैन्यामध्ये पसरली होती. मग याच्यामुळे काय होत होता, तर 2 जे धर्म आहेत त्यांचा काय होत होता इथं, तर धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या. पहिली गोष्ट म्हणजे गाय ही हिंदूंसाठी पवित्र आहे, ठीक आहे. मग तिची चरबी तोंडाने काढणं म्हणजे विचित्र गोष्ट होती त्यांच्यासाठी, ठीक आहे. आणि डुक्कर हे जे आहे ते मुस्लिमांसाठी काय आहे, तर निषिद्ध आहे, म्हणजे त्यांच्या मुस्लिम धर्मामध्ये डुक्कर हे निषिद्ध आहे. या दोघांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, त्यामुळे या उठावाला सुरुवात झाली. आणि हेच त्या उठावाचं काय होतं, 1857च्या उठावाचं एक तत्कालीन कारण ठरलेलं होतं. हे त्याचं थोडंसं छोटंसं बॅकग्राऊंड मी तुम्हाला इथे सांगून दिलेलं आहे, ठीक आहे. चलो, कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डची स्थापन झाली असं इथं त्यांनी विचारलेलं आहे, ठीक आहे. बघा आता म्हणजे नॉर्मली जर तुम्ही इथं विचार केला तर काय वाटतं तुम्हाला की असं थोडंसं कल्याणकारी, समाज कल्याणकारी कार्य कोण करू शकतो? तर एकच व्यक्ती होती, लॉर्ड रिपन, ज्यांनी की थोडीफार का होईना म्हणजे आपल्या फेवरमधली कामं केलेली होती. उत्तर असणार आहे लॉर्ड रिपन, ठीक आहे. चलो, आता लॉर्ड रिपन बद्दल थोडीशी आपण इथे माहिती जाणून घेऊया, कारण अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे लॉर्ड रिपन, ठीक आहे. बघा लिटनने पारित केलेला लिटनने, आता बघा लॉर्ड रिपन बद्दल जाणून घेण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की लॉर्ड लिटन जो होता तो जरा थोडासा कुचक्या टाईपची एखाद्याची पर्सनॅलिटी असते ना, तशा टाईपचा व्यक्ती होता. म्हणजे त्याने काय केले, सगळे जेवढे पण काही गोष्टी केल्या होत्या त्या आपल्या भारतीय जनतेच्या अगेन्स्ट केलेल्या होत्या, आणि त्या रिव्हर्ट करायचं काम कोणी केलं होतं, तर रिपननी केलेलं होतं. आता त्या लिटनच्या काळामध्ये बघा पारित केलेला देशी वृत्तपत्राचा कायदा होता, म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होता, तो कोणी रद्द केला, तर रिपननी केला, ठीक आहे. पहिला फॅक्टरी ॲक्ट जो आहे तो सुद्धा पारित कोणी केला, तर रिपननी केलेला होता, तर तो काही 1881 साली, ठीक आहे, 1881 साली पारित केला होता पहिला फॅक्टरी ॲक्ट, ठीक आहे. त्यानंतर बघा 18 मे 1982 रोजी स्थानिक स्वराज्याचा अधिनियम जिल्हा लोकल बोर्ड पास करून स्थानिक स्वशासनास सुरुवात केली. आता हे इथं प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. मग आता ह्यांनी काय केलेलं होतं की आपला जो रिपन जो आहे त्यांनी आपल्या स्थानिक स्वराज्याचा अधिनियम पास करून स्थानिक स्वशासनास सुरुवात केलेली होती, म्हणूनच त्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक सुद्धा म्हटले जाते. म्हणून आता हे पण एक प्रश्न तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली विचारला जाऊ शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो जनक आहे ते कोणाला म्हटलं जातं, तर रिपनला म्हटलं जातं. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा 82 मध्ये शिक्षणविषयक सुधारणांसाठी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग त्यांनी नेमलेला होता. 83 मध्ये याच्या काळामध्ये एक इल्बर्ट विधेयक मांडलं गेलं. आता इल्बर्ट विधेयक काय होतं नेमकं, तर बघा जे भारतीय न्यायाधीश आहेत ते इंग्रज आरोपी आहेत त्यांच्यावरती फौजदारी खटले चालू शकत होते, म्हणजे असा अधिकार भारतीय फौजदारांना, भारतीय न्यायाधीशांना देण्यात आला होता या इल्बर्ट विधेयकाअंतर्गत. पण झालं काय की हे इल्बर्ट विधेयक आहे ते इंग्रजांनी त्यांना खूप जास्त इल्बर्ट विधेयकाला विरोध केला, कारण त्यांना मान्यच नव्हतं की बाबा भारतीय न्यायाधीशांनी इंग्रज लोकांवरती खटले चालवावे. मग काय झालं की खूप इतका विरोध झाला की मग रिपनला काय करावं लागलं, राजीनामा द्यावा लागला आणि इंग्लंडला परत जावं लागलं होतं. हे इल्बर्ट विधेयक होतं, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगून दिलं, ठीक आहे.
फ्लोरेन्स नायटिंगेलने रिपनला भारताच्या उद्धारक असं ही संज्ञा दिलेली आहे. कोणी दिलेली आहे तर फ्लोरेन्स नायटिंगेल यांनी दिलेलं होतं. आता रिपनचं एक फेमस पुस्तक आहे द ड्युटी ॲट नाईट, द ड्युटी ऑफ द एज, हे एक त्याचं फेमस पुस्तक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, विचारू शकतात प्रश्न. ठीक आहे, आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? बघा, ब्रिटिशांच्या काळामध्ये जेवढे काही दुष्काळ आयोग होते ते इम्पॉर्टंट आहेत, ते बाय हार्ट करा. त्याच्यावरती नेहमी तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन दिसून येईल. ते आपण इथे पुढे घेणारच आहोत, पण मी तुम्हाला सांगते की जेवढे आयोग आहेत ते व्यवस्थित करा. आणि असेच जे असे काय आहेत, असे टॉपिक थीम्स आहेत त्या तुम्हाला म्हणजे करायच्याच आहेत, कारण याच्यावरती क्वेश्चन येतोच, कारण ते बाकीच्यांनी केलेलं असतं. तुम्ही जर नाही केलं तर तुमचे तिथे मार्क्स जाणार आहेत. असे टॉपिक्स आहेत जे कधीच सोडायचे नाही, जसं की हे दुष्काळवाले जे दुष्काळ आयोग आहेत ते तुम्हाला करायचे, तुमच्या अभ्यासाचा पार्ट आहे. ठीक आहे, 83 साली तयार करण्यात आलेली, तर कुठल्या आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली तर सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग. आता कोणाच्या काळामध्ये आलेला होता तर लिटनच्या काळामध्ये हा आलेला होता. ठीक आहे, आपण याचं डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. ठीक आहे, एक्सप्लेनेशनमध्ये. ठीक आहे, आता हे भारतातील ब्रिटिशकालीन दुष्काळ आयोग आहे. ठीक आहे, पहिला आहे सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग. त्याचे स्थापना वर्ष काय आहे तर 1878 ते 80 हे त्याचं स्थापना वर्ष इथं दिसून येतं. कोणाच्या काळामध्ये व्हॉइसरॉय कोण होतं त्यावेळेस तर लॉर्ड लिटन हा व्हॉइसरॉय होता. आपण आत्ताच बघितलं. तर आता त्याच्या मागची जी मुख्य पार्श्वभूमी काय आहे तर 1883 मधील दुष्काळ संहिताची निर्मिती, दुष्काळ व्यवस्थापनासाठी सामान्य धोरण निश्चिती. म्हणजे बघा काय झालेलं की ह्याच्या आधी खूप मोठा फेमाईन आलेला, दुष्काळ आलेला होता आणि त्यामुळे खूप लोक मरत वगैरे होते, खूप लोक मेलेले होते. पण त्यावेळी काय झालेलं की बहुतेक 1877 मे बी आय एम नॉट रॉंग की 1877ला जी ब्रिटिशांची जी राणी होती तर तिला व्हिक्टोरिया राणीला बोलवलेलं आणि तिला सम्राज्ञी ही पदवी दिलेली, म्हणजे दिल्ली दरबार भरवलेला आणि त्याच्यावरती भयंकर पैसा उधळलेला की अशा वेळी पैसा उधळला की ज्यावेळेस तिथं ओडिशामध्ये खूप मोठा दुष्काळ चाललेला होता. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यावरती खूप टीका झालेली होती. दुसरा आहे जॉर्ज कॅम्बेल आयोग. संबंधित व्हॉइसरॉय कोण आहे तर संबंधित व्हॉइसरॉय आहेत तर लॉर्ड लॉरेन्स आणि स्थापना वर्ष काय आहे तर 1866 ते 67. ठीक आहे, तर 66 मधील ओडिशातील ठीक आहे, इथं ओडिशा आहे. ठीक आहे, ओडिशातील दुष्काळाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार निर्मितीची शिफारस. ठीक आहे, सर जेम्स लॅल आयोग. कधीची स्थापना आहे 1897. स्थापना वर्ष सुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला सिक्वेन्स विचारू शकतात किंवा कधी होतं हे सुद्धा विचारू शकतात. आणि संबंधित व्हॉइसरॉय कोण आहे लॉर्ड एल्गिन दुसरा. त्याच्या काळामध्ये हा आयोग आलेला. पार्श्वभूमी काय होती 1896 ते 97च्या दुष्काळानंतर नियुक्ती, जुन्या दुष्काळ संहितेचे पुनरावलोकन करून सिंचन सुविधा वाढवण्याची शिफारस करण्यात आलेली होती. ठीक आहे, आता मॅकडोनल्ड आयोगची स्थापना वर्ष काय आहे तर 1900 हे आहे आणि संबंधित व्हॉइसरॉय काय आहे तर लॉर्ड कर्झन. ठीक आहे, आता मला हे मी लक्षात कसं ठेवलेलं म्हणजे थोडंसं तुम्हाला फनी वाटेल, पण मी असं काही ट्रिक लक्षात ठेवून असं लक्षात ठेवत असते, ट्रिकनी लक्षात ठेवत असते. बाकी कर्ज काढून मॅकडोनल्डला गेला, कर्ज काढून काय झालं एक व्यक्ती तर मॅकडोनल्डला गेलेली आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही असं म्हणा की 1900 रुपयाचं कर्ज काढून एक व्यक्ती मॅकडोनल्डला गेले, झालं. मग तुमचं इथे आयोग पण पाठ होतंय, व्हॉइसरॉय पण पाठ होतंय आणि स्थापना वर्ष पण पाठ होतंय. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा, कारण ह्याला काही तुम्हाला दुसरं काही करता येणारच नाही. लक्षात एवढ्या सगळ्या डेटा आहे, लक्षात कसं ठेवणार, त्यामुळे अशा छोट्या तुम्ही ट्रिक्स बनवत चला. ठीक आहे, 1899 ते 1900च्या दुष्काळानंतर नियुक्ती, नैतिक रणनीती, शेती बँकाची स्थापना, दुष्काळ आणि दुष्काळ आयुक्तांची नियुक्ती करण्याची शिफारस केलेली होती. आता यातला जो स्ट्रॅची आयोग आहे तो आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत, कारण ह्याच्यावरती परत याच पेपरमध्ये क्वेश्चन आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात आपण. हे 1900 आहे. ठीक आहे, असं इथे 1चं 9, 9चं 1 वगैरे थोडंसं झालेलं आहे, तेवढं थोडं ॲडजस्ट करा कारण ते टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, 6वा प्रश्न आहे, सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते. म्हणजे ऑब्व्हियसली यातले 3 जण संबंधित असतील, एक कोणतरी असं असेल की जो संबंधित नाही. ठीक आहे, बघा काय आहे तर होणाजी बाळ जे आहे तर ते सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी काय आहेत तर संबंधित नाही. तर ठीक आहे, संबंधित नाही आहेत. आणि बाकीचे जे भाऊराव पाटोळे, रामचंद्र घाटगे आणि ज्योतिराव फाळके हे सत्यशोधक जलसाशी संबंधित आहेत. बघा इथे जर बघितलं, होणाजी बाळ जे आहेत हे पेशवे काळातील महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध लावणीकार आणि शाहीर होते. त्यांचे कार्य प्रामुख्याने पारंपरिक लावणी आणि मनोरंजनापुरते मर्यादित होते. त्यांचा सत्यशोधक जलसाशी किंवा चळवळी
चळवळीशी कोणताही संबंध नाही. हे खूप आधी पेशवे काळातले आहेत ते, आणि त्यांचा असं काही संबंध येत नाही की ह्याच्यामध्ये की सत्यशोधक जलसा ती खूप नंतरची गोष्ट आहे. ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या नंतरची गोष्ट आहे. ठीक आहे. तर बघा, सत्यशोधक जलसा नेमकं काय होतं ते आपण इथं बघूयात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे विचार, समता आणि सामाजिक प्रबोधन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्यशोधक जलसा या लोकनाट्य प्रकाराचा वापर केला जात असायचा. आणि त्यांच्याशी कोणते संबंधित कलाकार होते, नावं लक्षात ठेवा, नेक्स्ट टाइम विचारू शकतात. कोण संबंधित होतं विचारलं तर भाऊराव पाटोळे, रामचंद्र घाटगे आणि ज्योतिराव फाळके हे सत्यशोधक समाजाशी थेट काय होते, जोडले गेलेले होते. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. ठीक आहे, तर बघा 7वा प्रश्न आहे, सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत म्हणून त्यांचा गौरव केला. बी विधान आहे, मी प्रथम राष्ट्रवादी आहे, त्यानंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटही राष्ट्रवादी आहे, असे विधान कायदेमंडळातील भाषणामध्ये केलेली अशी कोणती व्यक्ती आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर ते आहेत मोहम्मद अली जिन्ना. ठीक आहे, आता बघा, जस्ट 1 मिनिट, मला पेन ऑन करू द्या. ठीक आहे, हां, मोहम्मद अली जिन्ना ही ते व्यक्ती असणार आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही PYQ ॲनालिसिस करत असतात त्यावेळेस बघा काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात. कधी कधी प्रश्नातून सुद्धा नंतर प्रश्न क्रिएट होऊ शकतो. नेक्स्ट टाइम तुम्हाला विचारू शकतील की मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटही राष्ट्रवादी आहे, हे कुठल्या व्यक्तीचे उद्गार आहेत, तर मोहम्मद अली जिन्ना यांचे उद्गार आहेत. त्यांनी एका भाषणामध्ये म्हटलेलं होतं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असं कोणी म्हटलेलं, तर सरोजिनी नायडू म्हटलेलं. कोणाला म्हटलेलं, मोहम्मद अली जिन्नाला. म्हणजे अशा पद्धतीने लिटरली तुम्ही क्वेश्चन सुद्धा मगअप करा, कारण याच्यावरती सुद्धा तुम्हाला परत क्वेश्चन क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे, चलो आपण काय करूयात, तर मोहम्मद अली जिन्ना जो आहे त्यांचा जो राजकीय आणि जीवन प्रवास आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं दृष्टिक्षेपामध्ये काही थोड्या गोष्टी ते बघून घेऊयात, जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्हाला क्वेश्चन आला तर गोष्टी तुमच्या लक्षात असाव्या. त्यांचा जन्म आहे 1836चा जन्म आहे. वडील त्यांचं नाव आहे जिनाबाई पुंजा. ठीक आहे, शिक्षण व वकिली इंग्लंडमधून त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली. 1906 मध्ये त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली. त्यावेळेस ते मुंबईचे एकमेव मुस्लिम वकील होते. राजकीय सुरुवात 1906 मध्ये दादाभाई नौरोजींच्या अनुयायी होते आणि कलकत्ता अधिवेशनात त्यांचे ते सचिव होते. ठीक आहे, मुस्लिम लीगमध्ये त्यांनी बघा इथे 1913 मध्ये काय केलेला आहे, तर अधिकृत प्रवेश केलेला होता. राजीनामा रौलट कायद्याच्या निषेधार्थ केंद्रीय कायदेमंडळातून त्यांनी राजीनामा दिलेला होता. काँग्रेसचा त्यांनी त्याग केला, तर गांधीजीच्या असहकार चळवळीला विरोध करत घटनावादी जिन्नांनी काँग्रेस काय केलेली होती, सोडलेली होती. आता त्यांचे जे 14 पॉईंट आहे, दिल्ली येथील मुस्लिम लीगच्या बैठकीत आपले त्यांनी काय केलेले, तर 14 मुद्दे मांडलेले होते. द्विराष्ट्रीय सिद्धांत त्यांचा फेमस आहे. हिंदू मुस्लिम ही दोन वेगवेगळी राष्ट्रे असल्याचा सिद्धांत त्यांनी लाहोर अधिवेशनात मांडलेला. 1944चं जे लाहोर अधिवेशन आहे तिथे त्यांनी हा सिद्धांत मांडलेला होता आणि तो तिथे मान्य करण्यात आलेला होता. ठीक आहे, सरोजिनी नायडूंचे मत त्यांच्याबद्दल काय होतं, सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं, हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हटलं. मात्र 1946च्या दंगलीनंतर त्यांनी स्वतः सरोजिनी नायडूंनी त्यांना काय म्हटलं, एक सैतान, एक भ्रष्ट देवदूत असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे चांगलं पण म्हटलेलं आहे आणि वाईटही म्हटलेलं आहे. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, आपण इथे मोहम्मद अली जिन्नाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतलेली आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. थोडंसं फास्ट होत असेल तरीही सांगा कमेंट बॉक्समध्ये, किंवा जर खूप जास्त स्लो पण होत असेल तरीही सांगा, कारण मी ट्राय करते की म्हणजे कोणासाठी जास्त फास्ट होऊ नये आणि कोणासाठी खूप स्लो पण होऊ नये, यासाठी मधला जो पेस आहे तो पकडायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. आता इथे काय दिलेले आहेत बघा, तर तुम्हाला इथे वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक इथं तुम्हाला दिलेले दिसून येत आहेत. ठीक आहे, बघा तुम्हाला बाकी यातलं काही माहीत नसेल तर एक गोष्ट तर माहीत असेल, भाला आणि भोपाटकर. भाला हे कोणाचं आहे, तर भोपाटकरांचं आहे. जर तुम्हाला हे डिरेक्टली माहीत असेल बीचं 4 असेल तरी सुद्धा डिरेक्टली उत्तर येऊन जातं. म्हणजे कधी कधी तुम्हाला आयोगाला फक्त बेअर मिनिमम तुम्हाला काही गोष्टी माहिती असाव्या असं त्यांना अपेक्षित असतं, त्यामुळे त्यांनी सुद्धा तुमचं उत्तर निघून जाईल. पण वृत्तपत्र हे तुमच्या अभ्यासाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. ठीक आहे, मग आपण काय करूयात, तर ठीक आहे, इथे अचं काय येईल, तुमचं 3 येईल. गुराखी कोणाचं आहे, तर श्री ल ना जोशी यांचं आहे. ठीक आहे, बीचं 4 बघितलं आपण. सीचं 2 म्हणजेच तुमचं काय असणार आहे, श्री हरिकिशोर, यवतमाळमधून जे होत होतं वृत्तपत्र, तर ते कोणाचं आहे,
तर ते आहे गिर यांचं. ठीक आहे, गिर यांचं आहे. आणि त्यानंतर तुमचं जे देशसेवक आहे तर ते कोणाचं आहे तर कोल्हाटकरांचं आहे. ऑप्शन क्रमांक डीचं एक असणार आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 3 हे इथं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आणखी काही थोडेसे महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत ते आपण एका दृष्टिक्षेपात बघून घेऊयात. भाला बघूयात. 1905चं भाला आहे. भाला जे आहे ते 1905चं आहे. तर भास्कर लक्ष्मीन आणि दिनकर भोपटकर. ठीक आहे, हे त्याचे संपादक होते. भास्कर भोपटकर यांना भालाकर असेही म्हणतात. आणि नरकाचा दरबार या लेखासाठी त्यांना 6 महिन्याची शिक्षा सुद्धा झालेली होती. आता हरिकिशोर हे जे वृत्तपत्र आहे ते 1907 पृथ्वीगिर यांनी संपादित केलेलं होतं. हे त्याचे संपादक आहेत आणि यवतमाळमधून ते संपादित होत होतं. गुराखी जे आहे ते 1899. ठीक आहे, 1899 विनायक नारायण भाट्टे यांनी संपादित केलेलं होतं. विद्रोही वृत्तपत्र लक्ष्मण नारायण जोशी यांचा याच्यामध्ये सहभाग. ठीक आहे, देशसेवक हे जे वृत्तपत्र आहे त्याचं स्थापना वर्ष आहे 1909. ठीक आहे, अच्युत कोल्हाटकर, गो ओगले कुलकर्णी आणि ते नागपूरमधून हे होत होतं, संपादित होत होतं आणि साप्ताहिक वृत्तपत्र होतं ते. केसरी व मराठा. आता हे काय होतं तर 1881 साली काय होत होतं तर हे संपादित होतं. तर लोकमान्य टिळक हे त्याचे काय होते संपादक होते. याचे पहिले संपादक कोण होतं तर आगरकर होतं आणि हे आगरकरांशी सुद्धा संबंधित आहे. परत बघा सुधारक, इथे तुम्हाला दिसणार नाही पण हे सुधारक. ठीक आहे, मी इथं लिहिते. सुधारक जे आहे ते 1887. ठीक आहे, 1887 गोपाळ गणेश आगरकरांनी संपादित केलेलं आहे. मतभेदानंतर हे आगरकरांनी काय केलेलं स्वतः सुरू केलेलं. म्हणजे ह्याच्यातून ते काय केले की श्री मराठीमधून बाहेर पडले आणि मग त्यांनी मतभेदानंतर त्यांचं सुधारक हे चालू केलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे आणखी पण काही वृत्तपत्र आहेत जसे आपले PYQ येत राहतील तिथे आपण कव्हर करत राहूयात. म्हणजे जसं PYQची डिमांड आहे तेवढेच आपण आता घेतलेत. आता जशी आपण PYQ सिरीज कंटिन्यू करणार आहे तसे ते क्वेश्चन येणार तिथे मी आणखी नवीन वृत्तपत्र आहेत ते तिथे ॲड करणार आहे. त्यामुळे डोंट वरी, तुमचं इथं सगळ्या वृत्तपत्रांचा सुद्धा अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे, स्टॅची आयोग कशाशी संबंधित आहे मी तुम्हाला मागेच म्हटलेलं. स्टॅची आयोग, दुष्काळ आयोग जे आहे ते इम्पॉर्टंट आहेत. एकाच पेपरमध्ये 2 वेळा क्वेश्चन आहे. कशाशी संबंधित आहे तर दुष्काळ उपाययोजनासाठी संबंधित आहे. कोणाच्या काळामधला आहे लिटनच्या काळामधला आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. कधी नेमण्यात आलेला 1878 ते 80 या काय केलेला या वर्षामध्ये आयोग नेमण्यात आलेला होता. त्याच वेळेस कुठला गव्हर्नर होता तर लॉर्ड लिटन हा गव्हर्नर होता त्यावेळी. ठीक आहे, परत बघा हा एक दुष्काळ आयोग फेमाईन कमिशन होता. परत 1876 ते 1878 या कालखंडात ब्रिटिश भारतात मोठ्या प्रमाणात काय केलेला दुष्काळ पडलेला. म्हणजे 1876 ते 1878 या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला, लाखो लोक मृत्युमुखी पडलेले. पण याच काळामध्ये बघा 1877 तर दिल्ली दरबार भरवण्यात आलेला आणि ते ब्रिटिशांची राणी तिला सम्राज्ञी ही पदवी देण्यात आलेली आणि लाखो रुपयांचा खर्च केला. इकडे दुष्काळ पडलेला होता आणि लोक मरत होते आणि तिकडे त्या राणीच्या दरबारावरती लाखो रुपयांचा खर्च केला जात होता. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड त्यावेळेस काय होता तर रोष होता लिटनबद्दल. ठीक आहे, स्टॅची आयोगाच्या शिफारसीवरती मग काय करण्यात आलं 1883 साली दुष्काळ संहिता म्हणजे फेमाईन कोड निर्माण करण्यात आलेला होता. या आयोगाने दुष्काळाच्या काळात अन्नधान्याच्या व्यापारात सरकारने हस्तक्षेप करण्याची शिफारस करण्यात आली होती. शिफारस सुद्धा लक्षात ठेवा. आयोगाचे उद्दिष्ट काय होते दुष्काळ व्यवस्थापनासाठी एक सामान्य धोरण व तिची तत्वे विकसित करणे. ठीक आहे, हे त्याचं काय होतं तर उद्दिष्ट होतं. हे झालं सर रिचर्ड स्टॅची आयोगाबद्दल. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला बाकीचे जे पण तुमचे दुष्काळ आयोग आहेत ते डिटेलमध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 1920 स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर कोण असणार आहेत तर लाला लजपतराय हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. 1920 स्थापन झालेल्या AITUC कोण होते अध्यक्ष तर लाला लजपतराय. आयटक म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आयटकची स्थापना बघा कधी झालेली तर 31 ऑक्टोबर 1920 मुंबईमध्ये झालेली. ठीक आहे, अखिल भारतीय पातळीवरती कार्य करणारी ही भारतातली पहिलीच कामगार संघटना आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पहिले अध्यक्ष याच्यावरती प्रश्न विचारतात. पहिला अध्यक्ष विचारलेला आहे लाला लजपतराय. स्वागताध्यक्ष जर विचारलं तर कोण सांगता येईल जोसेफ बाप्टिस्टा. आणि सचिव जर विचारलं तर चिमणलाल. हे तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. हजेरी त्यावेळी कोण लावलेली तर मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल, ॲनी बेझंट आणि कर्नल
वेजवूड. तिसऱ्या आणि चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा फोटो आहे बघा आयटकचे लीडर 1920च्या वेळेसचा. ठीक आहे. आता इथून पुढे आपले भूगोलाचे प्रश्न चालू होतील. खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. त्याच्या आधी आपण एक्सप्लेनेशन बघूया. ठीक आहे. बघा, हे माहिती असणं, हा तक्ता तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. म्हणजे ही बेसिक माहिती तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता ह्या मॅपला थोडंसं इग्नोर करा, पण ही माहिती जी आहे त्याच्याकडे फोकस करा. बघा, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार सुमारे काय आहे, तर 6 डिग्री 22 मिनिट इतका आहे. तर तो कुठल्या 2 अक्षवृत्तामध्ये महाराष्ट्र येतं, तर 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तरच्या या अक्षवृत्तांदरम्यान महाराष्ट्र येतं. ठीक आहे. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार सुमारे किती आहे, तर 8 डिग्री 18 मिनिट इतका आहे. बघा, कोणत्या 2 रेखावृत्तांमध्ये येतं, 72 डिग्री 36 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व, या 2 रेखावृत्तांच्या मध्ये महाराष्ट्राचा विस्तार येतो. आणि सुमारे किती आहे तो 18 डिग्री 18 मिनिट. ही सगळी माहिती आहे ती व्यवस्थित तुम्हाला तोंडपाठ करायची आहे. त्यामुळे अक्षवृत्तीय विस्तार हा रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट. ठीक आहे. आता बघा, पहिलं स्टेटमेंट या इकडे काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राचा, जस्ट 1 मिनिट, आपण कुठे गेलो, आपण खूपच पुढे आलो, गिव मी 1 मिनिट. येस, सॉरी डिस्टर्बमुळे. इथे पहिलं स्टेटमेंट बघा. आता पहिलं स्टेटमेंट काय म्हणलेलं आहे, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. करेक्ट असणार आहे, आपण आत्ताच बघितलेलं आहे. ठीक आहे. दुसरं बघा, कर्कवृत्त 23 डिग्री 30 मिनिट उत्तर महाराष्ट्रातून जात नाही. कर्कवृत्त काय आहे, 23 डिग्री 30 मिनिट उत्तर मधून जातं, महाराष्ट्रातून जात नाही. तर ते भारतातील 8 राज्यामधून जातं. आता क्वेश्चन तुम्हाला इथं फ्रेम होऊ शकतो की ती 8 राज्य कोणती. तर बघा, ते ट्रिक काय आहे, मित्र माझा रागू छाप. ठीक आहे. अजून दुसरी काही तुमची ट्रिक असेल त्या पद्धतीने लक्षात ठेवा, पण मी असं लक्षात ठेवते. ठीक आहे. मी वरून काय येणार तुमचं मिझोराम, वरून त्रिपुरा, मावरून काय येणार तुमचं मध्य प्रदेश, झावरून झारखंड, रावरून राजस्थान, गुजरातवरून परत छावरून छत्तीसगड आणि वरून पश्चिम बंगाल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती आहे, तर 800 किलोमीटर आहे. म्हणजे पूर्व पश्चिम ही जी तुमची लांबी आहे ती किती आहे, 800 किलोमीटर आहे. ठीक आहे. आणि उत्तर दक्षिण लांबी म्हटलं तर काय आहे तुमची 700 किलोमीटर आहे. जरी तुम्ही मॅप बघितला तर तुम्हाला लक्षात येईल पूर्व पश्चिम असं महाराष्ट्र थोडासा मोठा आहे ॲज कम्पेअर्ड टू उत्तर दक्षिण. ठीक आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ काय आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर. पाठ करून ठेवायचा आकडा. आणि ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% आहे. हे सुद्धा फॅक्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर तुमचं बी हे चुकीचं येणार आहे, सी बरोबर आहे, डी सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आपण आत्ताच बघितलेलं आहे, म्हणजे बी चुकीचं असणार आहे. बी कट करा. बी कुठे कुठे आहे तुमचं, बी इथे कट होईल. ए सी डी हे तुमचं बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं योग्य उत्तर असणार आहे. ही जी स्लाईड आहे ती आणखी एकदा वाचा. यातल्या फॅक्ट्स आहेत ते लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन नेहमी फ्रेम होत असतात. ठीक आहे. चलो, पुढचा प्रश्न आहे, पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, आता हे सुद्धा लक्षात ठेवताना आता एवढी ही ठीक आहे, इथं तुमच्या समोर डेटा आहे. आता हे वाचताना तुम्हाला सोपं वाटतं की सगळ्यात काय आहे, सगळ्यात उंच माउंट एव्हरेस्ट, त्यानंतर K2, गॉडविन, ऑस्टिन, कांचनगंगा, वुड्सो, मकालू, धवलागिरी, नंगा पर्वत, अन्नपूर्णा, नंदादेवी, नामच्याबर्वा. आता या प्रश्नाकडे या. इथं प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्ही तिथं कन्फ्यूज होता की ह्यातलं आधी नंदादेवी होतं की नंतर अन्नपूर्णा होतं. मग हे असं कन्फ्युजन नाही व्हावं यासाठी काय करायचं, काही गोष्टी ट्रिकने लक्षात ठेवायचं. बघा, आता तुम्हाला मी इथं एक ट्रिक सांगते. काय आहे, एका मी इथं लिहिते, एका मधले नंगा अण्णा. ठीक आहे.
ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग आता ह्याने काय होईल तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करत असता त्यावेळेस एकतर एक्झाममध्ये तुमची एक्झाम अशी आहे की तिथं तुम्हाला टाईम नाही मिळत की बाबा तुम्ही सिक्वेन्सने लावा मग हे करा. जर तुमच्याकडे अशी ट्रिक पट करून असेल तर तुम्ही पट करून उत्तरापर्यंत पोहोचू शकता. एकामधले नंगा अण्णा पाठ करून टाका ही ट्रिक मधले. आता तुम्हाला बघा एवढं तर लक्षात राहू शकेल की माउंट एव्हरेस्ट नंतर K2 आहे, नंतर कांचनगंगा आहे. फिट्स होतं तसंही काही इम्पॉर्टंट नाही. मग मागच्या खालचे जे आहे ते तुमच्या सिक्वेन्समध्ये लक्षात राहतील. एकामधले नंगा अण्णा, ए फॉर एव्हरेस्ट, का फॉर कांचनगंगा, म फॉर मकालू, धले मधले म्हणजे धवलगिरी, नंगामधलं नंगा पर्वत, मधलं अन्नपूर्णा आणि नंतर नंदादेवी. ठीक आहे. आणि इथे जे उंच आहेत ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. ॲटलिस्ट पहिलं 2-4 तरी करा आणि ते कुठल्या देशामध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला एकदा वाचायचं आहे. मी इथं माहिती दिलेली आहे. इथे मी करेक्ट सुद्धा केलेलं आहे. त्यांची उंची थोडीशी टायपिंग करताना खालीवर झालेली, मग मी ते करेक्ट केलेलं आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या ते. ठीक आहे. चलो आपण क्वेश्चनकडे जाऊयात. आता बघा मी तुम्हाला ट्रिक सांगितली. एकामधले नंगा अण्णा, एकामधले म पहिले येणार, मधले नंगा अण्णा. ठीक आहे. नंगा अण्णा मग काय येणार तुमचं तर अण्णा म्हणजे आधी येणार, ACBD म्हणजे काय येईल तुमचं पहिल्यांदा हे येईल. परत एकामधले होतं ना, एकामधले नंगा अण्णा हे तुमचं 2, 3 आणि 4 म्हणजे काय येईल तुमचं ACBD कुठे आहे तुमचं ACBD ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. म्हणजे अशा पद्धतीने ट्रिकने लक्षात ठेवा कारण याला काही ऑप्शन नाही आहे. तुम्ही म्हणजे काय गोष्टी लक्षात ठेवणार. कदाचित तुम्हाला वाचल्यानंतर असं वाटेल की ठीक आहे हे माझ्या लक्षात राहतंय, पण एक्झाममध्ये प्रेशर एवढं असतं की तेव्हा म्हणजे आधी नंददेवी होतं का अन्नपूर्णा होतं म्हणजे हे पण तुमचं इथं कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे जिथं पॉसिबल आहे तिथं ट्रिकने लक्षात ठेवा. चलो म्हणजे खूप जास्त वेळ जातो एक क्वेश्चनवरती, पण ठीक आहे तुमच्या लॉंग टर्मसाठी गोष्टी लक्षात राहतील. या भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात लांब सीमा आहे. सगळ्यांचा फेवरेट ट्रिक बचपन में MBA. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी लिहिते बचपन में MBA. ठीक आहे. ही ट्रिक आहे. यानुसार तुम्ही भारताला ज्या बॉर्डरिंग कंट्री आहेत ते तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त लांब सीमा कोणाची असणार तर बांगलादेशची असणार आहे. आपण डायरेक्टली इथं बघूया ह्या चार्टमध्ये. बचपन में MBA म्हणजे ब वरून बांगलादेश, बचपन म्हणजे चीन, परत बचपन प वरून पाकिस्तान, न वरून नेपाळ, बचपन में वरून म्यानमार, MBA म्यानमार, भूतान आणि नंतर अफगाणिस्तान. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं सुद्धा तुमच्या हे दिलेले आहेत आपण की किती त्या देशांची शेजारील देशांच्या सीमांची लांबी आहे. ही किलोमीटरमध्ये इथे लांबी दिलेली आहे ती एकदा वाचून घ्या. बरं ठीक आहे. लांबी नाही एक वेळ लक्षात ठेवली तुम्ही, पण हे अवश्य करा ज्याला सीमा स्पर्श करणारे जे भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत ते एकदा नक्की वाचा कारण त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला हे लास्ट चार्ट तरी एकदा वाचून घ्यायचा आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2011च्या जस्ट 1 मिनिट, गिव्ह मी 1 मिनिट. हां 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावा असं त्यांनी दिलेलं आहे. जिल्हा आणि तिथल्या शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावा असं त्यांनी विचारलेलं आहे. त्याच्या आधी आपण थोडंसं इथे एक्सप्लेनेशन बघूयात. बघा महाराष्ट्रातल्या नागरी लोकसंख्येबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण तुमचं ज्यावेळेस तुम्ही लोकसंख्या भाग अभ्यासत असता त्यावेळेस नागरी लोकसंख्येबद्दल सुद्धा अभ्यासणं तुम्हाला गरजेचं आहे. बघा महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे 45.23% इतकं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. नागरी लोकसंख्या एकूण किती आहे 2011च्या जनगणनेनुसार 5,08,18,259 इतकी नागरी लोकसंख्या आहे. ठीक आहे. 100% नागरीकरण झालेले जिल्हे कोणते आहेत मुंबई शहर आणि उपनगर. प्रत्येक मी जो पॉईंट सांगते त्याच्यावरती तुमच्या भविष्यामध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. ठीक आहे. सर्वाधिक नागरीकरण झालेले पहिले 5 जिल्हे जर विचारले तर काय येणार आहे मुंबई शहर व उपनगर 1 नंबरला येईल. परत ठाणे, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर हे सर्वाधिक शहरीकरण झालेले पहिले 5 जिल्हे तुम्हाला इथं सांगता येतील. ठीक आहे. परत सर्वात कमी नागरीकरण झालेले म्हणजे नागरी लोकसंख्या असलेलं प्रमाण कुठे आहे तर गडचिरोलीला आहे. त्यानंतर
सिंधुदुर्गला आहे, त्यानंतर हिंगोली आहे, रत्नागिरी आहे आणि मग नंदुरबार आहे. म्हणजे ॲटलिस्ट पहिल्या 5-5 सर्वाधिक आणि सर्वाधिक कमी अशा 5-5 ज्यावेळेस तुम्ही जनगणनेचा अभ्यास करत असता, लोकसंख्येचा अभ्यास करत असता, त्यावेळेस पहिले जास्त 5 आणि पहिले कमी 5 असे तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत. आणि एवढं तर अपेक्षित आहे आणि आयोगाला तुमच्याकडून तेवढंच अपेक्षित की ॲटलिस्ट तुम्हाला तेवढं जरी माहिती असेल तर तुम्हाला काहीतरी एलिमिनेट करता येतं किंवा उत्तरापर्यंत पोहोचता येतं. ठीक आहे, आपण इकडे येऊयात उत्तरामध्ये. आता बघा इथं जरा थोडंसं रँडम आहे, इथं तुम्हाला माहिती असणं म्हणजे एक्सपेक्टेड तर नाही आहे, पण अशा ज्या क्वेश्चन असतात ते थोडे तुमच्या डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातात. ठीक आहे, तर बघा याचं उत्तर काय असणार आहे, तर तिसरं असणार आहे उत्तर तुमचं. जस्ट 1 मिनिट, काय करायला पाहिजे, सॉरी. ठीक आहे, कुठे होतं आपण, इथे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. अहिल्यानगरचं शहरी लोकसंख्या काय असणार आहे, तर 21.59%. परत तुमचं यवतमाळ जे आहे त्याचं जस्ट 1 मिनिट, एचं 4 आहे. लेट मी इरेज. आता हा थोडासा अवघड कॅटेगरीमधला प्रश्न म्हणता येईल, कारण तुम्ही एवढं तर लक्षात नाही ठेवू शकत की प्रत्येक शहराची शहरी लोकसंख्या टक्केवारीमध्ये नाही लक्षात ठेवू शकत. मग हा थोडासा अवघड कॅटेगरीमध्ये आपण कन्सिडर करू. याचं उत्तर आहे 14चं 3. तर आपण मग इथे जोड्या लावून घेऊयात. आता लक्षात ठेवा, जेणेकरून ह्यातलं जरी काही रिपीट झालं तर पुढे चुकता कामा नये. एचं 4. ठीक आहे, काय असेल 20.10, यवतमाळची 21.59, साताऱ्याची 18.98 आणि लातूरची तुमची काय असणार आहे, तर 25.47% शहरी लोकसंख्या असणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ठीक आहे, एखादा असा क्वेश्चन असतो की जो तुम्हाला त्रास देण्यासाठीच असतो. खालीलपैकी कोणती लिपी जी आहे लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते, तर ओली चिक्की हे त्याचं उत्तर असणार आहे. संथाली भाषेमध्ये वापरली जाणारी लिपी कोणती आहे, तर ओली चिक्की लिपी आहे. बघा नसेल माहिती तरी पण थोडंसं तुम्ही इथं ऑप्शन जरी व्यवस्थित बघितले तर हे काहीतरी वेगळं वाटते ना, ओली चिक्की. बाकीचं तर जरा थोडं नॉर्मल वाटते, म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे डेफिनेटली ते ऑप्शन तयार करून तर नाही पाठवलेलं आहे, उत्तर असेल म्हणून तर तो ॲड केलेला आहे. म्हणजे जेव्हा काही नसेल माहिती त्यावेळेस असे लॉजिक लावत चला. 92वी, आता आपल्याला संथाली भाषेबद्दल माहिती असलं पाहिजे. 92वी घटनादुरुस्ती 2003 या ऐतिहासिक घटनादुरुस्तीद्वारे संथाली भाषेचा भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये अधिकृत भाषा म्हणून समावेश करण्यात आला, ज्यासाठी ओली चिकी ही अधिकृत लिपी मानली जाते. आता जरी तुम्हाला ओली चिकी लिपी बद्दल माहिती नसलं तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की संथाली भाषेला 8व्या शेड्यूलमध्ये अधिकृत भाषा म्हणून कुठल्या घटनादुरुस्तीने ॲड केलं हे माहिती असणं आपल्या अभ्यासाचा पार्ट आहे. त्यामुळे इथे चुकू नका. ओली चिक्की चुकलं नो प्रॉब्लेम, पण हे चुकलं तर मग इथे प्रॉब्लेम आहे, कारण बाकीच्यांचं इथे बरोबर येणार आहे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न आहे बघा, जोड्या जुळवामध्ये आहे. तर प्रत्येक शहर आहे त्यांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्यांना काहीतरी म्हटलं जातं. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला इथं जोड्या लावायच्या आहेत. त्याच्या आधी आपण याचं एक्सप्लेनेशनच बघूया. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट. भंडारा जो जिल्हा आहे किंवा शहर आहे, भंडारा जो आहे त्याला काय म्हटलं जातं, तर तलावांचा जिल्हा म्हटलं जातं. भंडाऱ्याला तलावाचा जिल्हा म्हटलं जातं. नंदुरबारला यशवंत तलाव म्हणजे तोरणमाळ असं म्हटलं जातं. उदयपूर जे आहे ते सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, सरोवरांचे शहर. आता छत्रपती संभाजीनगर जे आहे त्यांना सिटी ऑफ गेट्स म्हटलं जातं, दरवाजांचं शहर. ठीक आहे, हे ज्यांना माहीत होतं त्यांचं उत्तर इथे मागे बरोबर आलं असतं. सिटी ऑफ गेट्स कोणाला म्हटलं जातं, तर दरवाजांचे शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. गोंदिया तलावांचा जिल्हा किंवा सारस नगरी असं गोंदियाला सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, परत तलावांचे शहर जर म्हटलं तर काय सांगता येईल तुम्हाला, शहर आणि जिल्हा वेगळा आहे. शहर विचारलं तर ठाणे हे तुम्हाला इथं सांगता येईल. सिटी ऑफ लेक्स महाराष्ट्राचं कोणतं आहे, तर ठाणे आहे. कोल्हापूरला कुस्तीगिरांचा जिल्हा किंवा दक्षिणेची काशी म्हटलं जातं. सोलापूरला बघा ज्वारीचे कोठार म्हटलं जातं आणि कपाशी गिरण्यांचे शहर सुद्धा कापडी गिरण्यांचे शहर सुद्धा म्हटलं जातं. नागपूरला संत्र्यांची नगरी आणि भारताचे मध्यवर्ती केंद्र 0 माईल सेंटर सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, नाशिकची ओळख काय आहे, तर भारताची द्राक्षाची राजधानी म्हणून ओळखलं जातं किंवा वाईन्सची राजधानी म्हटलं जातं. जळगावला केळीची नगरी म्हटलं जातं आणि सोन्याची बाजारपेठ सुद्धा म्हटलं जातं. आणि रत्नागिरी जे आहे ते हापूस आंब्यासाठी फेमस आहे म्हणून हापूस आंब्याचा जिल्हा सुद्धा म्हटलं जातं. आता आपण मागे क्वेश्चनकडे येऊयात. बघा
भंडाऱ्याला काय म्हटलेलं आपण, सिटी ऑफ तलावांचा जिल्हा. ठीक आहे, तलावांचा जिल्हा कशाला म्हटलेलं, भंडाऱ्याला म्हटलेलं. म्हणजे एच तुमच्या 4 असलं पाहिजे, मग 2 ऑप्शन तुमचे इथं कट होतील. परत बघा, छत्रपती संभाजीनगरला आपण काय म्हटलेलं, सिटी ऑफ गेट्स म्हटलेलं. ठीक आहे, सिटी ऑफ गेट्स कुठलं असणार आहे तुमचं, तर छत्रपती संभाजीनगर. म्हणजे डीचं 3 कुठं आहे तुमचा, तर इथे दोन्हीकडे पण तुम्हाला इथं डीचं 3 दिसून येईल. ठीक आहे, मग इथं बघा, इथं तुम्हाला आता स्पेसिफिक माहिती असणं पाहिजे होतं. उदयपूर जे आहे, उदयपूरला काय म्हटलं जातं, तर तुमच्या सिटी ऑफ लेक्स म्हटलं जातं. आणि परत राहिला ऑप्शन कोणता तुमचं, बी राहतं ना. येस, बीचं काय असणार आहे, यशवंत तलाव, नंदुरबार. आपण मागेच बघितलेलं, त्यामुळे उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 3 हे असणार आहे. ठीक आहे, इथे बघा, इथे बघितलेलं आपण यशवंत तलाव. ठीक आहे, आणि सिटी ऑफ लेक्स सरोवरांचे शहर उदयपूरला म्हटलेली. इथं आपली जी याच्यामध्ये आपण व्यवस्थित माहिती घेतलेली आहे ती एकदा वाचून घ्या. चला, पुढचा प्रश्न आहे, फेमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्यांची स्थापना. थोडासा फॉन्ट लहान आहे, कारण आपण इंग्लिशसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे, त्यामुळे फॉन्ट थोडा लहान आहे, त्यामुळे तेवढं जरा कॉपरेट करा. फेमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्यांची स्थापना जून 1981 मध्ये केली गेली. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. कृषी पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. आता यातलं कुठलं बरोबर आहे किंवा कुठलं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, बघा आता जे भारतामध्ये कृषी विभागाची स्थापना आहे ते 1871 मध्ये स्थापन केलेली होती. 1871, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं असणार आहे. दुसरं बघा, कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर येथे नसून कुठं आहे, सेंट्रल बिल्डिंग पुणे. सेंट्रल बिल्डिंग पुण्यामध्येच आहे, पण दुसऱ्या ठिकाणी आहे. सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं असणार आहे. आणि कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो का, यस दिला जातो. तर कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो, तर वसंतराव नाईक. ठीक आहे, त्यामुळे उत्तर तुमचं काय असणार आहे, फक्त सी बरोबर. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. म्हणजे हे रँडम क्वेश्चन आहे, इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे. एक्सप्लेनेशन तुम्ही एकदा रीड करून घेऊ शकता. म्हणजे मी जे सांगितले तेच आहे, फक्त ते असं लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा, लिंग गुणोत्तर प्रमाण आणि जिल्हे इथं तुम्हाला दिलेलं आहे. अगेन बघा, आता क्वेश्चन बघण्याच्या आधी आपण एक्सप्लेनेशन बघूयात. ठीक आहे, सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे. म्हणजे जेव्हा पण तुम्ही जनगणनेचा अभ्यास करताय, प्लीज तुम्ही हे करत चला की एकतर सर्वात कमी 5 म्हणजे पहिले 5 आणि शेवटचे 5 अशा गोष्टी करायच्या. म्हणजे ते लिंग गुणोत्तर असू द्यात किंवा नागरी लोकसंख्या असू द्या किंवा वॉटेवर जे काय असेल, तर सगळ्यात जास्त 5 आणि सगळ्यात कमी 5 अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला पाठ करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला ॲटलिस्ट ऑप्शन एलिमिनेट करायला तरी मदत होईल. आता सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कोणते आहेत बघा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा. आता बघा, अगेन आता इथं कन्फ्युजन होणार आहे, लक्षात कसं ठेवायचं, रसिका गोंद्याला 7 वाजता भंडारा लावू. मी तर ट्रिक लिहिते, रसिका गोंद्याला 7 वाजता भंडारा लाव. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. रसिकावरून काय ठेवायचं, र वरून तुमचं रत्नागिरी, सी वरून काय सिंधुदुर्ग, गोंद्याला म्हणजे गोंदिया, 7 वाजता म्हणजे साताऱ्याला, भंडारा म्हणजे तुमचं हे भंडाराच आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त आकडेवारी सुद्धा इथं लक्षात घ्या. रत्नागिरीसाठी किती आहे, 1122 आहे, सिंधुदुर्गसाठी 1036 आहे, गोंदियासाठी 999 आहे, साताऱ्यासाठी 988 इतकी आहे. आता सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे कोणते आहेत, तर शहर नगर ठप्प. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात, शहर नगर ठप्प अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आता शहर म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठ म्हणजे ठाणे आणि प म्हणजे तुमचं पुणे. या पद्धतीने लक्षात ठेवा. पहिलं काय, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असण्यासाठी रसिका गोंद्याला 7 वाजता भंडाराला, आणि कमी गुणोत्तर म्हटलं की शहर नगर ठप्प. या पद्धतीने लक्षात ठेवा. त्याचबरोबर त्यांची जी आकडेवारी आहे ती सुद्धा करा, कारण हे एवढंच लक्षात ठेवून फायदा नाही आहे. तुम्ही मागे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. इथं तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे, तर तुम्हाला इथं त्याची जी आकडेवारी आहे ती सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग 18वेचं उत्तर काय असणार आहे, बरं ठीक आहे, आधी आपण बघूयात. तर इथं तुमचं पुण्याचं किती येईल,
जस्ट 1 मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम होतोय, सॉरी, मध्येच डिस्टर्ब होतंय खूप. नेक्स्ट टाइम मी याच्यावरती वर्क करेल, पण आत्तापुरतं तुम्ही इकडे लक्ष द्या. ठीक आहे. ठीक आहे. हां, इथे येऊयात. तर बघा, याचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. पुणे. पुणेसाठी किती असणार आहे, तर 915. आपण मागेच बघितलं, पुणे शहर नगर ठप्प. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला पुणेचं माहिती असणं गरजेचं आहे. तुमचं 915. रत्नागिरीचं 1122. ठीक आहे, पहिल्या सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे हे तर माहिती असणं गरजेचंच आहे. बीचं तुमचं 4 येईल, सीचं 1 येईल तुमचं. ठीक आहे, आणि तुमचं जे डीचं जे आहे ते तुमचं 951 येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं योग्य उत्तर यायला पाहिजे. त्याचबरोबर बघा, आणखी तुम्हाला जर त्याच्या पुढे जाऊन अभ्यास करायचा असेल तर तुमचे जे विभाग आहेत त्या विभाग वाईज, आता तुमचं जे छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे त्या विभागामध्ये सर्वाधिक लिंगगुणोत्तर असणारा जिल्हा, सर्वाधिक कमी लिंगगुणोत्तर असणारा जिल्हा, असं सगळे जेवढे विभाग आहेत त्यांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचे आणि त्याच्या आकडेवारी सुद्धा वाचायचे आहेत. कधी कधी ते क्वेश्चन विचारताना विभागाला धरून विचारतात. ठीक आहे, त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला एकदा वाचून ठेवायचं आहे. मी तुम्हाला इथे दिलेलं आहे व्यवस्थित, फक्त ही स्लाईड व्यवस्थित वाचा आणि पाठ करून ठेवा. ठीक आहे. आता जलविद्युत प्रकल्पावरती प्रश्न आहे. सोलापूर, सातारा, रायगड, सांगली. आता बघा, सोलापूरचे जे कोणी असतील त्यांच्यासाठी सोपा प्रश्न आहे. सोलापूरला कुठलं धरण आहे, उजनी. आता सांगलीवाल्यांना माहिती आहे की वारणा. म्हणजे हे तुमचं हे प्रश्न म्हणजे असे असतात की तुम्ही ज्या लोकॅलिटीमध्ये त्यांना एक बोनस पॉईंट म्हणतात, पण ठीक आहे, असं काही नाही आहे, तुमचा अभ्यासाचा पार्ट पण आहे, त्यामुळे करा. ठीक आहे. सांगलीमध्ये कुठलं जलविद्युत प्रकल्प असणार आहे, तर वारणा. आता हे 2 जरी तुम्ही जोड्या लावला, एचं 4 लावलं तर बघा पहिला गेला ऑप्शन, आणि तुमचं डीचं जर तुम्ही 3 लावलं तर डायरेक्ट चौथ्या ऑप्शनवरती, म्हणजे 19चं तुमचं 4 हितं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. बघा, 19चं 4 आलं म्हणजे बीचं तुमचं काय असणार आहे, 1 तुमचं साताऱ्यामध्ये कान्हेर असणार आहे, रायगडमध्ये भिरा असणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. पण आपल्याला इथेच थांबायचे का, नाही, डेफिनेटली नाही. आपल्याला अदर जे आहेत महाराष्ट्रातले जलविद्युत प्रकल्प ते सुद्धा इथे अभ्यासायचे आहेत. मी इथं दिले, डोंट वरी, आपला इथं सगळा अभ्यास होणार आहे. जस्ट 1 मिनिट, पाणी पिते. तोपर्यंत तुम्ही हे रीड करा. ठीक आहे. आता इथं आपण कसं दिलेलं आहे तुम्हाला, कोणता प्रकल्प आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, कुठली नदी आहे आणि त्याचं महत्त्वाची फॅक्ट काय आहे, आपण इथं ह्या दोन्ही गोष्टी इथं कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. मग काय आहे तुमचं, तर कोयना जो आहे कुठल्या नदीवरती आहे, कोयना नदीवरती आहे, जिल्हा सातारा आहे, सर्वात मोठा प्रकल्प आहे, 1960 मेगावॅट. शिवाजी सागर, नावं लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न असतो. शिवाजी सागर कशाला म्हटलं जातं, कोयनाला म्हटलं जातं. उजनी कुठे आहे, सोलापूरमध्ये आहे, भीमा नदीवरती आहे, आणि यशवंत सागर जलाशय म्हटलं जातं. कन्हेर जो आहे कुठे आहे, साताऱ्यामध्ये आहे, नदीवरती कोणत्या आहे, वेण्णावरती, आणि कृष्णा खोऱ्यातील उपनदी प्रकल्प आहे. ठीक आहे. आता भिरा जो आहे तो रायगडमधला आहे, कुंडलिका नदीवरती आहे, टाटा पॉवरचा प्रमुख प्रकल्प आहे. ठीक आहे. वारणा कुठे आहे, वारणा प्रकल्प सांगलीमध्ये, आणि नदी कोणती आहे, वारणा. ठीक आहे. वसंत सागर म्हणून ओळखलं जातं, हे इम्पॉर्टंट आहे. वसंत सागर म्हणून ओळखलं जातं, किंवा चांदोली धरण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचं जी दुसरी नाव आहे ती लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो. आता नाथसागर जलाशय कुठल्या जलाशयाला म्हटलं जातं, तर जायकवाडी धरणाला म्हटलं जातं. आणि कुठे आहे, छत्रपती संभाजीनगर गोदावरी नदीवरती. भाटघर कुठे आहे, घाटघर कुठे आहे तुमचं, तर अहमदनगर. ठीक आहे. अहमदनगर प्रवरा याच्यावरती, अहमदनगर नाही तर अहिल्यानगर करा. ठीक आहे. प्रवरा नदीवरती पहिला पंप स्टोरेज प्रकल्प आहे, राधानगरी कोल्हापूरमध्ये आहे, भोगावती नदीवरती आहे, राज्याचे पहिले केंद्र, लक्ष्मी तलाव म्हणून ओळखलं जातं, खोपोली रायगड. गंगा नदीवरती आहे, भारतातला पहिला खाजगी टाटा प्रकल्प. मी थोडं फास्ट का बोलते, कारण आपल्याला बरंचसं घ्यायचं आहे, तुम्ही व्यवस्थित पॉज करून व्यवस्थित वाचा, डोंट वरी. ठीक आहे. तिल्लारी कुठे आहे, तर कोल्हापूरमध्ये आहे, तिल्लारी नदीवरती आहे, महाराष्ट्र गोवा संयुक्त प्रकल्प आहे. तोतलाडोह नागपूरमध्ये आहे, पेंच नदीवरती आहे, आणि महाराष्ट्र MP संयुक्त प्रकल्प आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. चलो पुढे. आता मासेमारी आणि बंदर दिलेले आहे, डहाणू, माहीम, दाभोळ, विजयदुर्ग. ठीक आहे. आता बघा, इथं माहीम, मुंबईवाल्यांना माहिती आहे, मुंबईमध्ये कुठलं काय आहे, बंदर आहे मासेमारीचं, तर माहीम आहे. बीचं तुम्ही 1 जरी लावलं, ठीक आहे, डायरेक्ट उत्तर आले. बघा, डायरेक्ट उत्तर येते. आणि नाहीच माहिती आहे अगदी, तर तुम्हाला हे तर माहिती आहे की सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग हे काय आहे, एक बंदर आहे. ठीक आहे. विजयदुर्गची खाडी आहे. मग तुम्ही डीचं 3 जरी लावलं असतं तरी सुद्धा इथं बऱ्यापैकी तुम्हाला एलिमिनेट करायला सोपं गेलं असतं. आणि बीचं काय येणार आहे तुमचं,
बीचं तर 1 आहे, एचं काय येईल तुमचं 2 येईल, डहाणू कुठे आहे पालघरमध्ये आहे आणि दाभोळ तुमचं रत्नागिरीमध्ये, सीचं तुमचं 4. अशा पद्धतीने जोड्या लावू शकता तुम्ही. ठीक आहे, मग आता इथपर्यंत थांबायचे का नाही आहे, तुमचे जे महत्त्वाचे बाकीचे फिशिंग पोर्ट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, मग पालघरमध्ये काय काय आहे, वसई, डहाणू, सातपाटी, नवापूर, तारापूर, अर्नाळा, दातिवारे हे काय आहेत तर पालघरमधले प्रमुख मासेमारी आणि व लहान बंदर आहेत. ठाण्यामध्ये काय आहे तर उत्तन आहे. ठीक आहे, उत्तन आणि कल्याण. आणि मुंबई शहर व उपनगरमध्ये म्हटलं तर सासुंड डॉक, वर्सोवा, माहीम, भाऊचा धक्का म्हणजे फेरीज वॉर्फ, मड आणि हे काय आहे तर मारवी. परत रायगडमध्ये कोणतं कारंजा, श्रीवर्धन, रेवस, मुरुड, दिघी, अलिबाग आणि जंजिरा. रत्नागिरीमध्ये काय येतं तुमचं तर मिरकरवाडा, दाभोळ, परत जयगड, हरणे, परत पूर्णागड, बाणकोट. आणि सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला, आनंदवाडी, निवाती आणि शिरोडा. हे तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे. मे बी तुम्हाला नेक्स्ट टाइम विचारू शकतात. सोडायचं काही नाही, करायचं सगळंच. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाहीत. आता मला माहिती आहे बऱ्याच जणांच्या अंकेक्षण हा शब्द ऐकूनच बत्तीगुल झाली असेल. अंकेक्षण म्हणजे काहीच नसतं, तर थोडक्यात त्याला ऑडिट म्हटलं जातं. ज्यावेळेस नाही समजत त्यास पट करून इंग्लिशमध्ये बघायचं, अनुवाद करायचं. एकदम सोपं असतं, कधी कधी शब्द खूप अवघड वाटतात. आता याच्यामध्ये काय करायचं, जे तुम्हाला छान वाटतंय, ऐकायला खूप भारी भारी वाटतंय त्याला बरोबर म्हणायचं, आणि जे तुमच्या बुद्धीच्या विपरीत वाटतंय त्याला चुकीचं म्हणायचं. तेच आहे, बाकी काही नाही. सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही हे तपासणे. यस, हे काय हा उद्देश असू शकतो ना, असू शकतो डेफिनेटली. परत बघा, सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकारच्या तत्वानुसार होते किंवा नाही हे तपासणे हा उद्देश असू शकतो का? यस, असू शकतो. याच्यामध्ये काहीच म्हणजे असं चुकीचं नाही आहे ना. ठीक आहे, परत सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे हे जरा थोडं एक्स्ट्रीम वाटते. ठीक आहे, कारण हे काम बघा अंकेक्षकाचे काम, जाऊ द्या इंग्लिशमध्येच म्हणते, ऑडिट करणाऱ्यांचं जे काम आहे ते केवळ गैरव्यवहार शोधून अहवाल देण्याचं असतं. आर्थिक दंड करण्याचा अधिकार कोणाचा असतो? निबंधकाचा असतो. ठीक आहे, हा अधिकार कोणाचा असतो? निबंधकाचा असतो. हा अधिकार ऑडिट करणाऱ्यांचा नसतो. त्यामुळे हे तुमचं चुकीचं असणार आहे. सहकारी संस्थांचा जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे हे पण काम असणार आहे, त्यांचंच काम आहे ना हे. तर इथं कोणते उद्देश नाहीत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर मग कुठला नाही उद्देश नाही आहे तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फक्त सी हा त्यांचा उद्देश नाही. ठीक आहे, त्यामुळे उत्तर तुमचं 1 हे उत्तर येणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. बाकी काहीच नाही, हेच आहे जे मी आता तुम्हाला तोंडी सांगितलं ते आपण इथे एक्सप्लेन करून दिलेलं आहे. ज्यांना वाचायचं आहे त्यांनी पॉज करा आणि एकदा वाचून घ्या. ठीक आहे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात डॅश कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. तर बघा, आता इथं तुम्हाला माहिती काय असणं, तेव्हाचा डेटा आहे महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2023-24ची. त्यानुसार राज्याचा स्वतःच्या कर महसुलात कोणत्या कराचा सर्वाधिक हिस्सा असणं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा इथं आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघूयात. तर ती 24ची गोष्ट आहे. तर 24मध्ये कोणाचं आहे तर राज्य वस्तू व सेवा कर SGSTचा सर्वाधिक वाटा आहे 40 ते 45%. पण 2 नंबरला काय आहे तर तुमचं जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन ड्युटी आहे त्याचा 2 नंबरचा वाटा आहे. तिसरा वाटा आहे स्टेट एक्साईजचा वाटा आहे आणि उर्वरित हिस्सा हा व्हेकल टॅक्सचा आहे. अशा पद्धतीने तुमचं उत्तर काय असणार आहे. जस्ट 1 मिनिट मागे येऊयात आपण. वस्तू व सेवा कर म्हणजे आता तुम्हाला माहिती काय असणं पाहिजे, आत्ता जे करंटमध्ये जे आहे तुमचं आर्थिक पाहणी अहवालामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे तुमचं मागचं झालं. आता तुम्हाला करंटच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. PYQ मधून काय शिकायचं तर हेच शिकायचं. मग त्यावेळी जर ते करंटमध्ये विचारलं असेल तर यावेळेस पण आत्ता आपल्या करंटमध्ये काय चाललंय ते विचारू शकतात. त्यामुळे अभ्यास कशाचा करायचा हे तुम्हाला करंटमुळे कळतं. ठीक आहे, भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा. आता बघा, ज्यांनी 25चा आपला पेपर बघितलेला आहे त्यांचं हे बरोबर येणार आहे, कारण आपण मागच्या पेपरमध्ये डिटेल चार्ट दिलेला होता. त्याच्यामध्ये आपण औद्योगिक संस्था आणि त्यांची स्थापना वर्ष घेतलेली. बघा क्वेश्चन कसे रिपीट होतात. आणि मी हे तुम्हाला जी आपण आता ही PYQ सिरीज चालू ठेवणार आहे त्यावेळेस वारंवार मी तुम्हाला दाखवून देईल की कसं तुम्ही मागच्या पेपरचं ॲनालिसिस करता त्यावेळेस तुम्हाला ते कसं रिपिटेशन होतं.
आता तोच चार्ट मी ते ॲड केलेला आहे, जो मागच्या मी PYQ ॲनालिसिसमध्ये केलेला होता. आणि हे तुम्हाला बाय हार्ट करायचं, कारण वारंवार याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण इथे बघूयात एक्सप्लेनेशन. ठीक आहे, तर बघा, आरबीआयची स्थापना कधी? 1 एप्रिल 1935 मध्ये. परत नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना 20 ऑक्टोबर 1954 मध्ये. ठीक आहे, IFCIची स्थापना 48 मध्ये आहे. NSIC नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनची स्थापना आहे ती 4 फेब्रुवारी 1955 ला आहे. SBIची स्थापना 1 जुलै 1955 ला आहे. IDBIची आहे 64 ला. एक्झिम बँकची आहे 82 मध्ये आणि त्याच वर्षी 82 मध्ये नाबार्डची सुद्धा स्थापना आहे. NHBची स्थापना 88 मध्ये आहे. SIDBीची स्थापना 2 एप्रिल 1990 ला आहे आणि सेबीची स्थापना 22 एप्रिल 1992 ला आहे. त्यांची मुख्यालय सुद्धा साईडला मी दिलेली आहेत. हे मी तुम्हाला फास्ट सांगितलंय, पण तुम्ही इथे पॉज करायचा आहे व्हिडिओ आणि व्यवस्थित इथेच पाठ करून टाका, कारण 2 वेळा ऑलरेडी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि इथून पुढे तो सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे, मागे क्वेश्चनकडे येऊयात आपण. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे, तर बघा, याचं उत्तर काय असणार आहे? तर बरं ठीक आहे, आपण आधी जोड्या लावूयात. ठीक आहे, IFCIची स्थापना वर्ष काय असणार आहे? तर 1948. ठीक आहे, IFCIची स्थापना वर्ष काय आहे? 1948. परत IDBIचं स्थापना वर्ष काय आहे? तर 1964. परत तुमचं जे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ त्याची स्थापना कधी आहे? तर तुमचं 1955 ला आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना आहे 1954 ला. हे मी जे इथं मराठीमध्ये तुम्हाला वाचायला हे वाटत असेल, पण हेच आहे स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मी इथं ॲड केलेलं आहे. मग एकदा तुम्ही इथे बघून घ्या. ठीक आहे, चलो, त्यामुळे उत्तर काय असेल तुमचं? ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. मग PYQला फक्त क्वेश्चन आणि मग त्याचे 4 ऑप्शन तेवढंच लिमिटेड नका ठेवू. ॲनालिसिस करताना 360 डिग्री अभ्यास करता आला पाहिजे, जेणेकरून याच्यावरती जर नेक्स्ट टाइम क्वेश्चन फ्रेम झाला तर तो तुमचा चुकला नाही पाहिजे. हा मोटिव्ह ठेवून तुम्ही PYQ ॲनालिसिस करा. ठीक आहे, परत भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान काय करायचं? तर ओळखायचं आहेत. हा अहवाल 1 मार्च 1924 रोजी काय झालेला आहे? प्रसिद्ध झालेला आहे. ठीक आहे, माहीत नाही. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO आणि मानवी विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केलेला आहे. ठीक आहे, असू शकतं, माहीत नाही. अहवाल वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आता मला सांगा, तुम्ही जर इथे बघितलं तुम्हाला ABC वरीलपैकी सर्व बरोबर काही दिसतंय का? नाही दिसत. पण तिसरं ऑप्शन बघा, बरोबर वाटतंय का? वाचलं की तुम्हाला असं वाटतं ना की ह्याच्यामध्ये काहीतरी दम आहे. म्हणजे अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अर्थस्थितीवरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे. म्हणजेच काय? तर तंत्रज्ञान आणि AI काय होतंय? नोकऱ्या आणि कामगार बाजारावरती होणाऱ्या परिणामांचं यामध्ये सविस्तर काय आहे तर चर्चा दिलेली असेल. ठीक आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO आणि मानवी विकासाच्या संस्था या संयुक्तपणे तयार केलेला आहे का? तर यस, कामगाराशी रिलेटेड आहे. म्हणजे तिथं संस्था कोणती असणार आहे? ILOच असणार आहे. त्यामुळे BC जर तुम्ही करेक्ट घेतलं तर तुम्हाला हे काय करायला लागेल? इनकरेक्ट करावं लागेल. उत्तर तुमचं 3 येणार आहे. आता हे कधी करायचं? ज्यावेळेस तुम्हाला माहित नाही. आता मला माहिती आहे की आपण अभ्यास करतो, त्यावेळेस तुम्ही भारत रोजगार अहवाल का वाचणार? म्हणजे काय संबंध आहे तो रोजगार अहवाल वाचायचा? बरं ठीक आहे, एखाद्याने खूपच अभ्यास असेल त्याने केला असेल, पण एखाद्याने केलं असेल ना, बाकीच्यांचं काय? त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. पण तरी सुद्धा आता आपण इथं काय चुकलेलं आहे ते बघून घेऊयात. काय चुकलेलं आहे? तर हा अहवाल कधी केलेला, प्रकाशित करण्यात आलेला, प्रसिद्ध करण्यात आलेला? तर तो 26 मार्च 2024 ला केलेला. म्हणजे इथं त्यांनी इयर चुकवलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे उत्तर तुमचं B आणि C येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला हे पण सांगत जाईल की जर समजा नाही माहिती तर कशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन टॅकल करणार. ठीक आहे, हेच एक्सप्लेनेशन आपण इथे ॲड केलेलं आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24च्या अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिस्स्यासह कोणत्या क्रमांकावरती आहे? तर महाराष्ट्र हे सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतामध्ये महाराष्ट्र हे 2ऱ्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे, 2ऱ्या क्रमांकावरती आहे. तर पहिल्या क्रमांकावरती कोण आहे हे सुद्धा तुम्हाला लगे हात माहिती असलं पाहिजे. तर MP म्हणजे मध्य प्रदेश असलेलं दिसून येतं. आय होप इथपर्यंत तुम्हा सर्वांना क्लिअर असेल.
सव्वीसावा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. करेक्ट आहे का? तर येस, करेक्ट आहे. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर 1960 नाही तर 1969. ठीक आहे, 1969 मध्ये 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते. तिसरं विधान आहे, जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. करेक्ट आहे का? येस, डेफिनेटली करेक्ट आहे. परत रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे का? तर येस, मुंबई येथे आहे. 1937 नंतर कलकत्त्यावर ते मुंबईवरती शिफ्ट करण्यात आलेलं होतं. म्हणजे ACD ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं योग्य उत्तर असणार आहे. तुमचं बी चुकीचं असणार आहे. ठीक आहे, तरी सुद्धा थोडीशी आणखी डिटेलमध्ये माहिती ते बघून घेऊयात आपण. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935ला काय झालेली होती. मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईला आहे. 1937 पासून ते काय केलं, मुंबईमध्ये शिफ्ट केलं. सुरुवातीला ते कलकत्त्याला होतं. ठीक आहे, तर बघा, हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार स्थापना करण्यात आलेली होती. कधी करण्यात आलेलं त्याचं राष्ट्रीयकरण? तर 1 जानेवारी 1949 रोजी काय करण्यात आलेलं, तर राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आता इथं जर तुम्हाला विचारलं की पहिले गव्हर्नर कोण RBIचे, तर ऑस्बॉर्न स्मिथ हे सांगता येतील. आणि जर भारतीय विचारलं, स्वतंत्र भारताचे विचारले, तर CD देशमुख हे तुम्हाला सांगता येतील. ठीक आहे, SBIची स्थापना 1 जुलै 1955ला झालेली दिसते आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईला. गोरवाला आहे. ठीक आहे, गोरवाला समितीच्या शिफारशीवरून इम्पिरियल बँकेचे रूपांतर SBI मध्ये करण्यात आलेले होते. आता 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? 11 जुलै 1969ला करण्यात आलेलं होतं. तर इंदिरा गांधी सरकारचा निर्णय होता तो. निकष काय ठेवण्यात आलेला? 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी. त्यानंतर बघा, दुसऱ्या टप्प्यात सुद्धा 6 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर ते कधी करण्यात आलं? 15 एप्रिल 1980 मध्ये करण्यात आलं. बँके राष्ट्रीयकरणाचा हा दुसरा टप्पा मानला जातो. आणि निकष काय होता? 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी हा निकष होता. म्हणजे नेक्स्ट टाइम याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला? आता बघा, इथे थांबा, जस्ट 1 मिनिट. आधी आपण इथे हा चार्ट बघूयात. ह्या चार्टवरती बघा काय केलेलं आहे, तर तुमचे इथे तुम्हाला बेस इयर म्हणजे मूळ वर्ष दिले आहेत आणि त्या आधारित तुम्हाला काय केलेलं आहे, तर कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला हे इथं दिलेलं आहे. तर हे तुम्हाला एकदा व्यवस्थित अभ्यासायचं आहे. इथं क्वेश्चन विचारला आहे म्हणजे फ्युचरमध्ये सुद्धा विचारू शकतील. हा, तर 93-94 नंतर बघा काय केलेलं होतं, तर 2006 मध्ये बदलाचं वर्ष जाहीर करण्यात आलं. तर कधी? तर 1999 ते 2000. तर ही 6वी मालिका आहे प्रश्नात विचारलेली. त्यामुळे इथं उत्तर तुमचं इथे काय असेल बघा, तर त्याच्यानंतर कोणतं तुमचं, तर 2000 ते 2001 या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आलेला होता. ठीक आहे, 2000 ते 2000 नाही येणार. आपण मागे काय बघितलं, जस्ट 1 मिनिट. तर फक्त C 1999 मागे बघा, 1999 ते 2000. ठीक आहे, तसं ऑप्शन पण नाही आहे. 1999 ते 2000 म्हणजे ऑप्शन C, फक्त C म्हणजे ऑप्शन 4 हे तुमचं इथं योग्य असणार आहे. सॉरी मॅम, मिस्टेक, ते करेक्ट करून घ्या. हा चार्ट एकदा व्यवस्थित बघून घ्या. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये कोणता कायदा लागू केलेला आहे, तर मैत्री हा कायदा इथे लागू केलेला आहे. ठीक आहे, आता बघा, मैत्री काय आहे, तर महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन ॲक्ट 2023. ठीक आहे, आता याच्याबद्दल ह्या मैत्री जो कायदा आहे त्याच्याबद्दल थोडंसं इथं जाणून घेऊया. म्हणजे नेक्स्ट टाइम जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला माहिती असावं. ठीक आहे, इथं लॉंग फॉर्म आपण बघितलेला आहे. हा कायदा 3 जुलै 2023 पासून अंमलात आला. त्याला राज्यपालाची मंजुरी 11 ऑगस्ट 2023ला मिळालेली आहे. याचा उद्देश काय आहे, तर राज्यातील गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी व्यवसाय सुलभता म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस वाढवणे आणि पूरक परिसंस्था विकसित करणे. ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर उद्योगासाठी आवश्यक परवानग्या वेळेत मिळण्यासाठी प्रभावी सिंगल विंडो सिस्टीम, एकल खिडकी यंत्रणा आणि नोडल एजन्सी म्हणून मैत्री सेलची स्थापना करणे हे त्याचं काय आहे, तर वैशिष्ट्य आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम जर मैत्रीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता पंचवार्षिक योजना नेहमी तुम्हाला याच्यावरती प्रश्न असतो. कोणत्या ना कोणत्या आयोगाच्या कुठल्या ना कुठल्या एक्झामवरती तुम्हाला याचा प्रश्न दिसतो. अभ्यासाचा भाग आहे, तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे, बघा इथं काय दिलेलं आहे, तुम्हाला पंचवार्षिक योजना दिलेल्या आहेत आणि त्याचे निर्धारित लक्ष्य म्हणजे जे टार्गेट सेट
टार्गेट्स जे आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत, त्याच्यात जोड्या जुळवायच्या आहेत. आता इथं तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे, हे आकडेवारी तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. काही नाही तर पहिला 5 आणि शेवटची 11वी आणि 12वी ह्याचं तरी तुम्ही करून ठेवा, कारण इथे तुम्हाला क्वेश्चन येतो, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला एलिमिनेट करायला तरी सोपं जाईल. ठीक आहे, बघा इथं आपण काय करूया, तिथं मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे, एकदा पॉज करा, व्यवस्थित त्याचे जे काही लक्ष आहेत आणि साध्य किती झालं, किती यशस्वी झालं, हे एकदा इथं व्यवस्थित तुम्ही अभ्यासून घ्या, म्हणजे तुम्हाला इथे गोष्टी सोप्या जातील. ठीक आहे, तर बघा कितवा प्रश्न आहे आपला, जस्ट 1 मिनिट मी मागे येते. ठीक आहे, तर 29वा प्रश्न आहे, याचं उत्तर बघा, आपल्या याचं 29व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. डायरेक्ट आपण जोड्या लावूनच बघूयात, कारण तुम्ही मागे एकदा ती लिस्ट वाचून घ्या, आपण डायरेक्ट जोड्या लावू. ठीक आहे, 5वी योजना आहे ज्याचं निर्धारित लक्ष काय होतं, तर 1 मिनटं हे पेन घेते मी. 4.4 6व्या योजनेचं, 5.2 9व्या योजनेचं, 6.5 आणि तुमचं जी 12वी योजना आहे त्याचं 8.0, म्हणजे उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे इथं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे आहे तसे ॲज इट इज इथं जोड्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, चलो हा चार्ट एकदा पॉज करा आणि व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे हे स्किप करू नका. मी ज्या गोष्टी देते त्याच्यावरती तुम्हाला नेक्स्ट टाइम क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्यामुळे मी जिथे सांगते ॲटलिस्ट तिथे तरी स्किप करू नका. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित वाचा आणि मग पुढे जा. ठीक आहे, किंवा आणखी एकदा रिपीट व्हिडिओ बघितला तरी काही प्रॉब्लेम नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधाने लेखापालनाच्या फायद्यास संबंधित योग्य आहे. बघा अगेन आता दुसरा प्रश्न आहे हा ऑडिटवरचा तुमचा, अकाउंटिंगवरचा. फायद्याच्या संबंधित योग्य आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. जे छान वाटतं ते यस म्हणायचं, जे तुम्हाला असं वाटतं की यात काहीतरी गडबड आहे त्याला नाही म्हणायचं, जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे त्याला हो म्हणायचं, म्हणजे ॲटलिस्ट इकॉनॉमिक्समध्ये तरी हाच रूल वापरायचा. ठीक आहे, आता बघा ह्या गोष्टी आहेत त्या कॉमन सेन्स आहे, हे कुठे तुम्ही अभ्यासणार नाही आहात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा, सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झाल्या असल्यामुळे ही माहिती भविष्यकाळात संदर्भासाठी वापरता येऊ शकते. काय डेफिनेटली वापरता येऊ शकते. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येऊ शकतो का, तर येस करू शकतो. याच्यामध्ये काही चुकीचं आहे का, नाहीये. स्मरणशक्तीवरती अवलंबून राहण्याची गरज राहत नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, तर म्हणजे ते गरज नाहीये. सर्व व्यवहार लिखित असल्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवायची गरज नाही, त्यामुळे हे पण सुद्धा बरोबर आहे. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही, तर हे चुकीचं असणार आहे. बघा असं कसं पॉसिबल आहे. लेखापालनामुळे उलट काय होतं, तर आर्थिक व्यवहारावरती नियंत्रण ठेवणं काय होतं, तर शक्य होतं. म्हणजे तुमचं डी चुकीचं असणार आहे. ABC म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं योग्य उत्तर येणार आहे. आय होप इथपर्यंत तुम्हा सर्वांना क्लिअर असेल. ठीक आहे, हेच तुम्हाला बघा मी इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, इथे तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. मी जे सांगितले तेच इथे आहे. ठीक आहे, तेलबिया. ठीक आहे, तेलबिया कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन डॅश डॅश राबवत आहे. कुठली योजना राबवत आहे, तर डायरेक्ट उत्तर असणार याचं प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणत असतो बघा, PM आशा. आयोगाचं सध्या फेवरेट अभियान आहे PM आशा. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तिथे. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे, तर बघा प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजे PM आशा असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. लॉंग फॉर्म सुद्धा कधी कधी विचारतात. ठीक आहे, मंत्रालय कोणतं येतं त्याच्या अंतर्गत, तर कृषी मंत्रालय. सुरुवात कधी झालेली, सप्टेंबर 2018 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरुवात झालेली. मुख्य उद्दिष्ट काय, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत काय करणं, सुनिश्चित करून देणं, म्हणजे MSP त्यांना लागू करणं. प्रमुख पिके काय आहे, तर तेलबिया, कडधान्य, खोबरे वगैरे ह्याच्यामध्ये ते इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, आता बाकीचे जे योजना आहेत ऑप्शनमधल्या तुम्ही जर इथे योजना बघितल्या असतील, तर आता इथं जसं त्याचा उद्देश विचारलेला आहे तसंच बाकीचे ह्या ज्या ऑप्शनमधल्या योजना आहेत त्यांचा सुद्धा इथे उद्देश आपण बघूयात. ठीक आहे, जी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आहे त्याचं मुख्य कारण किंवा उद्देश काय आहे, तर ही योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा पुरवण्याशी संबंधित आहे. हे अभियान विशेषतः तेलबिया म्हणजे हे तर बघितलं आपण. ठीक आहे, एक बघायची गरज नाही. तिसरं जाऊयात आपण. किसान क्रेडिट कार्ड ह्याचा उद्देश काय आहे, तर ही योजना शेतकऱ्यांना शेतासाठी कमी व्याजात कर्ज पुरवण्याशी संबंधित आहे. आणि PM पोषण जे आहे तर हे कशाशी संबंधित आहे, हा कार्यक्रम देशातील कुपोषण कमी करण्यासाठी महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. हे आपण इथे बघितलेलं आहे. ठीक आहे, चलो
भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे. आता बघा इथे जस्ट 1 मिनिट इथे जे तुम्हाला दिलेलं आहे ते कधीचं दिलेलं आहे 2024-25 मधला डेटा दिलेला आहे. अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं विधान काय म्हटलेलं आहे, शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे. दुसरं विधान म्हणत आहे की शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. तर याचं उत्तर असणार आहे फक्त ब योग्य, केवळ ब योग्य असणार आहे. कारण बघा ह्याचा डेटा बघूयात आपण 24-25चा. 24-25चा डेटा काय म्हणतोय तर शिक्षण क्षेत्रामध्ये किती आहे तर 1,25,00,000 काहीतरी तेवढी कोटी हे आहे त्याच्यावरचा खर्च आहे. परत आरोग्य क्षेत्रावरचा आहे, परत तुमच्या ऊर्जा क्षेत्रावरचा आहे. आणि यांच्यामध्ये काय केलेलं आहे तर कंपॅरिझन केलेलं आहे की ह्याच्यामध्ये कोण कोणापेक्षा जास्त आहे. म्हणजे हा 24-25चा डेटा आहे. पण आता तुम्हाला हा डेटा कामाचा नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला काय कामाचा आहे. आता प्रश्न त्यांनी 24-25 मध्ये विचारलेला, कारण पेपर 24चा आहे. आता तुम्हाला जर प्रश्न विचारतील तर तुम्हाला बजेट कधीचं बघावं लागेल, 26-27चं बजेट बघावं लागेल आणि त्याच्यामधल्या अर्थसंकल्पामधील प्रमुख जे खर्च आहेत मेजर आयटमवरचे ते तुम्हाला बघावं लागेल. आता खर्च नका लक्षात ठेवू, हे गरज नाही आहे लक्षात ठेवायची. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. बघा सगळ्यात जास्त खर्च कशावरती केलेला आहे, वाहतूक क्षेत्रावरती, त्यानंतर संरक्षण, ग्रामीण विकास, त्यानंतर गृहमंत्रालय, त्यानंतर कृषी व संलग्न क्षेत्र, त्यानंतर शिक्षण, त्यानंतर ऊर्जा आणि त्यानंतर आरोग्य आणि त्यानंतर शहरी विकास. त्याच्या खाली सुद्धा आणखी काही मेजर आयटम्स आहेत, पण जेवढे इम्पॉर्टंट आहेत ते मी इथे घेतलेले आहेत. ॲटलिस्ट मी जेवढे दिलेले आहेत ते सिक्वेन्सनी लक्षात ठेवा. क्वेश्चन विचारला जातो, तुम्ही मागे बघितलेलं आहे. ठीक आहे, तर मग याचं उत्तर काय बघितलेलं आहे, केवळ 2 ब योग्य असणार आहे, पहिलं चुकीचं असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे जस्ट 1 मिनिट. तर भारतीय लेखा परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे तर भारतीय लेखा परीक्षणासाठी कोणती आहे तर सगळ्यांना माहिती आहे कॅग, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. आता तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे, कॅगबद्दल थोडीशी माहिती असणं, बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. हायेस्ट इन्स्टिट्यूशन आहे भारताचे नियंत्रक आणि लेखा परीक्षक, कॅग म्हणतो त्याला. आर्टिकल कोणता आहे, 148 आर्टिकल त्याशी संबंधित आहे. ठीक आहे, त्याची भूमिका काय आहे, सार्वजनिक वित्ताचा रक्षक किंवा गार्डियन ऑफ द पब्लिक पर्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचं मेन फंक्शन काय आहे तर केंद्र व राज्य सरकारच्या खात्यांचे लेखापरीक्षण, ऑडिटिंग करणे. आणि त्याची जबाबदारी काय असते तर संसदेप्रती ते काय असतात, अकाउंटेबल असतात. ठीक आहे, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, भारतातील मृत्यू कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत. आता म्हणजे भारतामध्ये जे काही मृत्यूदर कमी झाला त्याची कोणती कारणं आहेत तसं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण डिरेक्टली काय करूया ते एक्सप्लेनेशनमध्येच बघूयात, कारण सोपा प्रश्न आहे एकदम. ठीक आहे, बघा महामारी नियंत्रण केलं तर तुमचा मृत्यूदर कमी होईल का तर होणार आहे डेफिनेटली, कारण लसीकरण आणि आधुनिक वैद्यकीय सुविधामुळे साथीच्या रोगावरती नियंत्रण आलं आणि त्यामुळे काय होईल, मृत्यूदर कमी झाला. आता मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट. ठीक आहे, या घटनांमध्ये घट झाल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य मोहिमेमुळे या घातक आजाराचा प्रादुर्भाव आणि मृत्यू कमी झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये जर घट झाली त्यामुळे काय झालं, मृत्यूदर पण कमी झाला. एकत्र कुटुंब पद्धती, आता याचा आणि मृत्यूदर कमी होण्याचा काही संबंध आहे का, नाही, कारण ही एक सामाजिक रचना आहे. देशाचा मृत्यूदर कमी होण्याचा थेट याच्याशी संबंध नाही. शिक्षण व विस्तार, साक्षरतेतील वाढ, आता हे बरोबर आहे, कारण बघा साक्षरतेमुळे आरोग्य, स्वच्छता आणि उपचाराबाबत जनमानसात जागरूकता वाढली, त्यामुळे काय झालेलं आहे की मृत्यूदर कमी झालेला आहे, घटलेला आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, कोणती कारणे आहेत, महामारी नियंत्रण आहे, मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट, हे पण बरोबर आहे. हे नाही आहे, हे चुकीचं आहे. शिक्षणाचं विस्तार आणि साक्षरतेतील वाढ, हे सुद्धा बरोबर आहे. ABD ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, जिथं डिटेल एक्सप्लेनेशन घ्यायचं तिथे घेऊया, जिथे काही गरज नाही तिथे थोडंसं फास्ट घेऊयात, कारण तुमचा सुद्धा वेळ वाचला पाहिजे. ठीक आहे, चलो. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, केंद्र पुरस्कृत योजना अनुदान यांचा होतो का, यस डेफिनेटली. केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदान यांचा होतो का, यस डेफिनेटली. ठीक आहे, केंद्रीय वित्त आयोग आहे आर्टिकल 280 नुसार. ठीक आहे, बरं, घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने, यस ते पण आहे. आणि इतर अनुदाने पण आहेत का, यस. इतर अनुदानामध्ये काय येतील तुमचे कलम 282 मधले ते डिस्क्रिशनरी आहेत, परत आपत्कालीन आहेत, कामगिरी आधारित विशेष आर्थिक मदत आहे, हे सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होईल. म्हणजे ऑल ऑफ द ABCD हे तुमचं इथं
उत्तर असणार आहे. ठीक आहे, इथे मी डिटेलमध्ये दिलेलं आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या. मी जे इकडे एक्सप्लेन केलेलं आहे तेच इथे आहे, फक्त थोडंसं इथे आर्टिकल्स वगैरे आपण ॲड केलेले आहेत, त्यामुळे एकदा पॉज करा आणि वाचून घ्या. ठीक आहे, मी तीच गोष्ट जी एक्सप्लेन केली तीच वाचून जर दाखवली तर तुमचा वेळ जाईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगते. ठीक आहे, आता बघा, आता आपले झालेले आहेत क्वेश्चन कशा कशाचे आपण कव्हर केले ह्याच्यामध्ये. तर सुरुवातीला हिस्ट्री, जॉग्राफी, परत इकॉनॉमिक्स केलं कव्हर. आता आपले हे करंटचे क्वेश्चन चालू झालेले आहेत. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला असतो की करंटचे क्वेश्चन आहेत ते ॲनालिसिसमध्ये करायचे की नाही. आता जर मी सुद्धा हे काय करू शकले असते, हा पोर्शन आहे तो स्किप करू शकले असते आणि पुढचं मी पार्ट घ्यायला सुरू करू शकले असते, पण मी हा पोर्शन का घेतलेला आहे करंट अफेअरचा. तर बघा, आता ह्या करंट अफेअरचा तुम्हाला फायदा नाही आहे, पण तुम्ही जर हे करंट अफेअर एकदा डोळ्याखालून घातलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की करंट अफेअरमध्ये नेमकं कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण इथं काय करणार आहोत, एकदा फक्त हे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातील. त्यामुळे हे स्किप करू नका, बघा कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, त्यामुळे बरेच मुलं हे चूक करतात की करंट अफेअरचे क्वेश्चन स्किप करतात, त्यामुळे त्यांना करंट अफेअरची ॲक्च्युअल डिमांड काय आहे हे लक्षात येत नाही. ठीक आहे, चला आपण क्वेश्चन आन्सर पाहूयात. सप्टेंबर 2024 भारताच्या राष्ट्रपतीने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहार चे उद्घाटन केलेले आहे. तर बघा, याचं उत्तर काय असणार आहे, 36चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. उदगीर हे इथे उत्तर असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. जस्ट 1 मिनिट. उदगीर हे इथे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातले पहिले लिव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आलेले आहे. तर 37चं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. असं जर काही पहिलं वगैरे केलं असेल तर क्वेश्चन विचारला जातो, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलार फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळालेले आहे. तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 शक्ती पंप. ठीक आहे, शक्ती पंपला मिळालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 19वी म्हणजे अलिप्त राष्ट्र चळवळ नाम जे आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंट शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे. जे शिखर परिषद कंपाला युगांडा येथे करण्यात आली होती. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, कुठली जर शिखर परिषद असेल ती सुद्धा तुम्हाला अभ्यासायची आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत. रणजित गुहांचं तुम्हाला पुस्तक आठवत असेल तर बघा, स्पीकिंग विथ नेचर हे त्यांचं खूप छान पुस्तक आहे. तर ते कशाशी संबंधित, कोणत्या अभ्यासाची प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत. तर सबाल्टर्न अभ्यास. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. फक्त लक्षात घ्या की क्वेश्चन कुठल्या टॉपिकवरती विचारले जातात. आता इथं पद्म पुरस्कार, तर तुमचं काम काय की आता तुम्हाला पद्म पुरस्कार यावर्षीचे जे पद्म पुरस्कार आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायचे, कारण प्रश्न विचारला जातोय, नेहमी प्रश्न विचारला जातोय. आयोग तुम्हाला हिंट देते, PYQ तुम्हाला हिंट देत आहेत की हे वाचा, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. बघा, आपण आपल्या चॅनलवरती जून जुलै महिन्याचे संपूर्ण करंट अफेअर घेतलेलं आहे. ते तुम्ही एकदा कधीही तुम्हाला जेव्हा टाईम असेल, जेवण करत असाल, चहा घेत असाल, कानामध्ये हेडफोन टाका आणि ते एकदा बघा, जेणेकरून तुमच्या त्या गोष्टी कानावरती पडतील आणि बरेचसं तुम्हाला करंट अफेअरमध्ये फायदा होईल. ठीक आहे, 41वा प्रश्न आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केलेली आहे. आता हे 75व्या प्रजासत्ताक दिनाचं म्हणजे त्यावेळेसचं आहे, आत्ताचं नव्हे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर 41व्याचं उत्तर असणार आहे हा ऑप्शन क्रमांक 132. करंटचं तुम्हाला करायचं आहे, करंटमध्ये किती पद्म पुरस्कार दिलेले आहेत हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, चलो. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण आहेत. तर याचं उत्तर असणार आहे 42चं ऑप्शन क्रमांक 4 जेनिक सिनर आणि अरेना संबलेंका असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात काय आलं पाहिजे, जे काही विम्बल्डन असेल, ऑस्ट्रेलियन ओपन असेल, हे जे काही टेनिस स्पर्धा आहे त्याच्यावरती तुम्हाला आयोग वारंवार प्रश्न विचारताना दिसते. म्हणजे तुमचं काम काय, करंटमध्ये ह्या टॉपिकला जास्त तुम्ही भर द्यायचा आहे. ठीक आहे, कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकासाठी बिमरेन उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था कार्यक्रम. आता बीमवरून तुम्हाला बंगालचा उपसागर असं असं काहीतरी हिंट लागली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सोडवता, ज्यावेळेस काही माहीत नसेल ना, असे थोडेसे काहीतरी लिंकेज लावत चला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे,
2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा ह्याचं 44चं उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबाव. हे सगळेच जण होते. ऑप्शन क्रमांक 4 रिलायन्स फाउंडेशन, अदानी समूह, आदित्य बिर्ला कॅपिटल आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे सगळेच जण होते. त्यामुळे ऑल ऑफ द अबाव हे उत्तर असणार आहे. 2024चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता? 2024चा म्हणजे तुम्हाला काय करायचे आहेत, आत्ता जे रिसेंटवाले नोबेल पुरस्कार आहेत ते करायचे आहेत. कारण आयोगाने तुम्हाला इथे अगेन हिंट दिलेली आहे की नोबेल पुरस्कार करा. तुम्हाला आता रिसेंटवाले करायचे. ठीक आहे. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की केमिस्ट्रीमधलं रिसेंटमधलं नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. रिसेंटवाला सांगायचं, एकदम लेटेस्टवाला. ठीक आहे. तर 45चं उत्तर काय असणार आहे? तर 2 ऑप्शन क्रमांक 2 डेव्हिड बेकर, डेमिस हासाबिज आणि जॉन जम्पर. नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई बँकेचे ADBचे अध्यक्ष कोण आहेत? म्हणजे अशा अध्यक्ष वगैरे कोण असतील तर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. म्हणजे तुमचं काम काय, तर कोणत्या नवीन बँकेचे अध्यक्ष झालेले आहेत, वर्ल्ड बँकचे कोणी असू द्यात किंवा तुमचे NDBचे असू द्यात, म्हणजे हे तुम्हाला करायचे आहेत अध्यक्ष. कारण आयोग विचारते प्रश्न. याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 मासासुगु आसाकावा हे उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अजय माणिकराव खानविलकर. ऑप्शन क्रमांक 1. बघा आता बाकीचे ऑप्शन व्यवस्थित ऑब्झर्व करा. अजय माणिकराव खानविलकर एवढं मोठं का नाव त्यांनी दिलेलं आहे? बाकीच्यांचं काय इतकं त्यांनी शॉर्टमध्ये दिलेलं आहे? कारण आयोगाने तुम्हाला तिथे हिंट दिलेली की हे उत्तर आहे. म्हणजे जे खूप जास्त डिस्क्राईब केलेलं असतं ऑप्शन ते मोस्ट ऑफ द टाईम उत्तर असतं. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी पण एक्सप्लोर करत चला. पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदके जिंकलेली आहेत? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 जपान हे इथे उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता कॉमनवेल्थ गेम्स पण झालेले आहेत रिसेंटली. ठीक आहे. फिफा वर्ल्ड कप झालेला आहे. त्याच्यावरती सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेतलेला आहे. तो एकदा बघून घ्या. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. मागे स्पोर्टवरचा क्वेश्चन तुम्ही करंटमध्ये बघितला. म्हणजे इथून पुढे ज्या आता मेन स्पोर्ट झालेले आहेत त्याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? तर बघा 49चं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारी हे तुमचं इथं उत्तर असायला हवं. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राची स्विच दिल्ली हे अभियान जोडले गेलेलं आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. असे जर काही फॅन्सी टर्म्स ज्या असतील तर त्या सुद्धा एकदा वाचा, त्याच्यावरती भर द्या. कारण आयोग याच्यावरती क्वेश्चन विचारतो. तर काय असणार आहे उत्तर? पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे हे स्विच दिल्ली या अभियानाशी जोडले गेलेले आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हे जो आहे आपला 2024चा पेपर जो आहे त्याचा पार्ट 1 इथे कव्हर केलेला आहे. ठीक आहे. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे 1 ते 2 दिवसात ते पुढचा पार्ट पण पडून जाईल. पुढच्या पार्टमध्ये आपण उर्वरित जे काय असणार आहेत क्वेश्चन पेपर असणार आहेत, क्वेश्चन राहिलेले आहेत त्याचा असंच सेम आपण ॲनालिसिस घेणार आहे. आता ते लेक्चर कधी अपलोड होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती जी असणार आहे तुम्हाला त्या आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देते. त्या तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. त्यावेळेस मग मी तुम्हाला अपडेट करत जाईल की नेक्स्ट लेक्चर कधी असणार आहे. आणि तुम्हाला जर आपलं हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर या आपल्या व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, तुम्हाला कमेंट करायची आहे आणि आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचा आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, मला आणखी यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. तुम्हाला जे काही वाटेल ती तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद. आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.